हरे कृष्ण सर्व भक्तांना. आपल्या भक्ती सुधा चर्चा क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आपलं चौथं मॉड्यूल जे आहे ते त्यातल्या भागवत स्तुतीमधील अक्रूर स्तुती अभ्यासतो. तर आपण गुरुवंदना आणि प्रार्थना करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य दिशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् ग्रंथराज भागवतम की जय हो. श्री प्रभुपाद की जय. श्री गुरु महाराज की जय. हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. आपण अक्रूर जींच्या स्तुतीतले आता आपण 12व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हा माताजी. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येते? हरे कृष्ण. हरे कृष्ण कुमुद माताजी. हरे कृष्णा जी माता. श्लोक क्रम 12 आहे माताजी यावेळेपासून. 12 पासून सुरुवात करूया. हो. तुभ्यं नमस्ते त्वविशक्तद्रष्ट्रिये सर्वात्मने सर्वदियां च साक्षिणे गुणप्रवाहोऽयमविद्यकृतः प्रवर्तते देवदिनो तिर्यगात्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे जे अक्रूर आहेत तर ते काय प्रार्थना करतायत की अखिल जीवांच्या हृदयामध्ये तुम्ही परमात्मा रूपाने स्थित असता. मग त्यांच्या चेतनांचे सुद्धा कोण असता म्हणजे त्या हृदयामध्ये साक्षी असलेले कोण असतात? परमात्मा. तर ते जे अखिल जीव आहेत तर
ते म्हणजे काय आहे तर भगवान यांची एक प्रकारे ती चेतनाच आहे, हो की नाही? आपण भगवान यांची का कोण आहोत? एक चेतना शक्तीच आहोत. फक्त आपल्यामध्ये आणि भगवान यांच्यामध्ये फरक काय? तर आपण कसे आहोत? भगवान यांचं एक आध्यात्मिक स्फुल्लिंग, तर भगवान कसे तर म्हणजे विशाल सागरासारखे, आणि आपण एखादी म्हणजे जशी अग्नीची एखादी ठिणगी आहे तशी आपली चेतना आहे. आणि भगवान कसे अग्नी जसा आहे म्हणजे तर मूळ अग्नी जो आहे तर त्याप्रमाणे भगवान आहेत. म्हणजे पण काय परिमाणाने आपण भिन्न आहोत भगवान यांच्या पासून, पण चेतना तीच आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचेच आपण एक भाग आहोत, अंश आहोत. तर त्यामुळे चेतना आपण कोणाची आहे? तर भगवान यांचीच चेतना आहे ती, म्हणजे भगवान यांच्या चेतनेचाच आपण भाग आहोत. आणि त्यामुळं आपल्या हृदयात ते परमात्मा रूपाने आता जेव्हा या भौतिक प्रकृतीमध्ये येतो तर त्यावेळेला ते तिथे साक्षी असतात. म्हणजेच काय की भगवान जे आहेत तर ते सदैव जीवासोबत त्याच्या प्रत्येक कर्माचे साक्षी असतात. आणि त्याचबरोबर भगवान जे आहेत तर ते जे जीव आहेत अखिल ब्रह्मांडामध्ये तर त्यांच्यामध्ये सूक्ष्म स्तरावर किंवा अंशात्मक चेतनेने उपस्थित असतात. म्हणजेच काय भगवान आपल्या हृदयात परमात्मा म्हणून पण स्थित आहेत आणि चेतनेच्या स्वरूपात पण स्थित आहेत. म्हणजे अंशात्मक भाग आहोत भगवान यांचा, म्हणजे प्रत्यक्षात ते भगवानच आहेत. भगवान यांच्यासाठी खंड आणि म्हणजे खंडमय होणं एखादी गोष्ट किंवा भगवान यांच्यासाठी त्यांच्यापासून विभिन्न अंश निर्माण होणं म्हणजे काही भौतिक स्तरावरचं नाही की एखाद्या वस्तूचा तुकडा मोडून पडलं तर ती वस्तू आहे तर तिच्यापासून तो तुकडा किंवा तो भाग त्याचा कमी होतो. तर आपण ईशोपनिषदमध्ये अभ्यासतो की नाही की काय की जे पूर्ण आहेत भगवान असे म्हणजे परिपूर्ण आहेत की त्यांच्यापासून एखादी गोष्ट निर्माण झाली तरी ते परिपूर्णच राहतात. म्हणजे इथे भौतिक संकल्पना नाही. त्यामुळे भगवान हे जे आहेत तर ते त्यांच्या चेतनांचे म्हणजे जे जीवात्मे आहेत तर ते प्रत्येक जीवात्मा ही भगवान यांचीच एक प्रकारे चेतनाशक्ती आहे, म्हणजे जीवशक्ती आहे. भगवान यांची जीवशक्ती आपण म्हणतो, आपण स्वतःला जीवात्मा म्हणजे त्या जीवात्म्यामध्ये भगवान यांची चेतना शक्ती आहे. आणि मग असा जो जीव आहे तर त्यामध्ये पुन्हा भगवान एक परमात्मा स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येक कर्माचे म्हणजे त्या जीवात्म्याच्या प्रत्येक कर्माचे साक्षी असतात. मग आता भगवान जे आहेत तर हे तीन गुणांपासून कसे असतात तर त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्या तीन गुणांच्या पलीकडे असे भगवान असतात प्रकृतीच्या तीन गुणांच्या. पण किंवा त्रिगुणांचा जो प्रभाव आहे तर तो कशामुळे उत्पन्न झालेला असतो? अविद्या. अविद्या म्हणजे काय तर जे काही आपण हे इंद्रिय तृप्तीसाठी जे काही ज्ञान घेतो किंवा जे भौतिक स्तरावरचं ज्ञान म्हणजे त्याला थोडक्यात अज्ञानच म्हटले. भगवान यांना जाणण्याविषयीचं जे ज्ञान घेतो ना किंवा जे भगवान यांना प्राप्त करण्यासाठी आपण अंगी कोणते गुण बाळगावेत किंवा कोणते म्हणजे कशा प्रकारे आपण असावं या संबंधीचं जे ज्ञान आहे ना ते सगळं ज्ञान असं सांगितलं भगवद्गीतेमध्ये की जे 26 गुण आपल्या अंगी असायला हवे आणि बाकी सगळं अज्ञान किंवा आपण ते कसं म्हणू की अविद्याच आहे. मग आता देवता पशु किंवा मनुष्य अशा उपाधी आपल्यामध्ये काय येतात तर ह्या तीन गुणांच्या प्रभावामुळे मनुष्य जो आहे तो आपलं कर्म करत असतो. आणि आपलं जे कर्म आहे त्या जीवाचं म्हणजे जे गतजन्मीचं कर्म आहे त्यानुसार किंवा त्याच्या ज्या इच्छा आहेत त्यानुसार त्याचा पुढचा जन्म त्याला मिळतो किंवा पुढच्या जन्मातलं शरीर मिळतं. मग कुणाला देवतेचं मिळेल, कुणाला पशुचं मिळेल, कुणाला मनुष्याचं मिळेल. म्हणजेच काय जीवात्मा काय करतो त्या उपाधी धारण करतो, हो की नाही? म्हणजे मनुष्याची मला उपाधी मिळाली आहे म्हणजे मी खरं तर कोण आहे भगवानाचा जीवात्मक अंश आहे, स्फुल्लिंग आहे. पण मला मनुष्य जन्म मिळाला म्हणजे मनुष्य ही उपाधी मिळाली, मनुष्याचं शरीर मिळालं. पशुजन्म म्हणजे पशु ही उपाधी झाली. म्हणजे अशा पद्धतीने त्रिगुणांच्या प्रभावामुळे हे सगळं घडतं. आणि म्हणजे पण जीवमात्रांच्या ठायी जे काही भगवान जे आहेत तर त्यांची जी चेतना आहे तर ती कशी आहे तर ती म्हणजे जी आहे म्हणजे उपाधी जरी असतील वेगवेगळ्या मनुष्य देवता पशु तरी जी चेतना आहे तर ती कशी आहे तर ती भगवान यांची चेतना आहे. म्हणजे ती चेतना कशी आहे तर ती शुद्ध चेतना आहे. म्हणजे जीव हा कसा आहे मूलतः शुद्ध आहे. आणि असा जो मूलतः शुद्ध जीव आहे तो भौतिक प्रकृतीमध्ये तीन गुण जे आहेत तर त्यांच्या जेव्हा संपर्कात येतो तर त्यावेळेला काय होतं की तो दूषित होतो. आणि त्यामुळं म्हणजे तो जे आपलं प्रत्येक कर्म आहे तीन गुणांच्या प्रभावाखाली करतो. म्हणून काय म्हटलंय अविद्येपासून मग ही अशा पद्धतीनं उपाधी निर्माण करणारी म्हणजेच काय ही उपाधी निर्माण म्हणजे
जे आहे तर उपाधी निर्माण कधी होतात तर आपण अज्ञानापोटी. मग अज्ञान म्हणजे काय इथं अर्थ घ्यायचा आपण तर भगवान यांना किंवा यांच्याविषयी जे आपल्याला ज्ञात करून देत नाही असं जे ज्ञान आहे म्हणजेच कुठलं भौतिक ज्ञान. मग त्याला अविद्या असं म्हटलंय. म्हणजे अविद्येपासून उत्पन्न झाल्यामुळं हे सगळं ते म्हणजे त्रिगुणांचा प्रभाव कशामुळे होतो आपल्या अज्ञानामुळे. म्हणजे अविद्या म्हणजे काय की जे भगवान यांच्याविषयी आपल्याला जाणीव करून देत नाही किंवा भगवान यांना जाणता येणार नाही असं जे ज्ञान म्हणजे काय इंद्रिय तृप्तीविषयीचं ज्ञान. आणि अशा ज्ञानामुळे काय होतं म्हणजे की आपल्याला अशा वेगवेगळ्या आपली जी कर्म करतो जीव त्यामुळे वेगवेगळ्या त्याला उपाधी धारण करायला लागतात देवता पशु मनुष्य. आणि त्यामुळे काय होतं की त्या उपाधीमुळं तो अशा वेगवेगळ्या प्रकारची जी आहेत तर ती त्यानुसार कर्म करतो. म्हणजे मला कुत्र्याचं शरीर मिळालं तर त्यानुसार कार्य करायला लागेल, मांजराचं शरीर मिळालं तर त्यानुसार करायला लागेल, देवतेचं शरीर मिळालं तर त्यानुसार कार्य करायला लागेल, मनुष्याचं शरीर मिळालं तसं कार्य करायला लागेल, डुकराचं शरीर मिळालं तर तसं कार्य करायला लागेल. हो की नाही. डुक्कर काय करतो विष्ठा खातो हो की नाही आणि घाणीमध्ये तो लोळतो. तर तसं कार्य करायला लागेल म्हणजे उपाधीनुसार तो कार्य करतो. अशा पद्धतीनं हे जीवमात्र जे आहेत ते त्रिगुणांचा प्रभाव. आणि तो कशामुळे अविद्येपासून म्हणजे आपल्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला असतो. अज्ञान म्हणजे काय की भगवान यांना जाणण्याचं जे शास्त्र आहे तर ते ज्ञात नसतं. म्हणजेच काय की इंद्रिय तृप्तीच आपल्याला ज्ञान असतं. मग त्याला म्हटले अविद्येपासून निर्माण झालेला हा सगळा त्रिगुणांचा प्रभाव. मग हे सगळं जे आहेत हे अक्रूरजी जाणतात हे कसं घडतं ते. आणि तरी देखील भगवान प्रत्येक जीवामध्ये निपक्ष निष्पक्ष साक्षी म्हणून उपलब्ध असतात. म्हणजे स्वतः भगवान उपस्थित असतात. भगवान जाणतात की या भौतिक प्रकृतीमध्ये आपलं जे जीवन आहे ते अत्यंत कसं आहे तर क्लेशदायक आहे. म्हणजे सदैव अडचणी म्हणजे पदे पदे विपदा असं म्हटलं असा एक श्लोक येतो. तर म्हणजे काय की प्रत्येक पावला पावलावर इथं संकट आहेत आणि याला काय म्हटले दुःखालय शाश्वत. म्हणजे प्रत्येक वेळी क्लेशकारक दुःखकारक अशा घटना आहेत. जसं दावाग्नी असतो हो की नाही किंवा जंगलात वणवा पेटतो अशा पद्धतीने समस्या आपल्याला घेरतात. असं हे दुःखालयम आहे हा पृथ्वीलोक म्हणजे किंवा याला मर्त्यलोक म्हटले. आणि इथे 4 समस्या आहेत सदैव जन्म मृत्यू जरा व्याधी. मग अशा ठिकाणी भगवान आपल्या जो अंश आहे जीवात्मक अंश आहे म्हणजे कोण जीवात्मा म्हणजे भगवानांचे खरं तर आपण सुपुत्र सुपुत्रीच आहोत. मग आपले परमपिता जे आहेत आपले आपल्या सुपुत्रांना कधी एकटं नाही टाकत. त्यांच्या सोबत सदैव ते उपस्थित असतात. त्यांच्या हृदयात एक निष्पक्ष साक्षी म्हणून परमात्मा स्वरूपात भगवान हे उपस्थित असतात. पहा म्हणजे पहा भगवान जे आहेत तर खऱ्या अर्थाने आपले परमपिता जे आहेत तर ते कसे आहेत तर पहा म्हणजे कुठलाही जीव असू दे किडामुंगीपासून अनेक म्हणजे योनी आणि अनेक शरीर म्हणजे ती उपाधीच असते त्या जीवात्म्याला मिळाली की नाही. मग कुठलाही जीव असू दे त्या म्हणजे अगदी अणुरेणूच्या अंतरात सुद्धा भगवान उपस्थित असतात परमात्मा स्वरूपात. म्हणजे काय करतात भगवान हे इतकं असं क्लेशकारक दुःखदायक जीवन आहे हे भगवान जाणतात या पृथ्वी लोकावरचं किंवा मर्त्यलोक म्हटलेला. आणि इथे समस्या आहेत हे जाणतात आणि त्यामुळे भगवान सदैव आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतात. आणि मग हे जे ज्ञान आहे हे अक्रूर किंवा अक्रूरजी हे सगळं जाणतात. हे ज्ञान त्यांना आहे कारण भगवानांचे शुद्ध भक्त आहेत आणि ते आपल्या भावना अशा पद्धतीनं भगवानांच्या समोर व्यक्त करतात. म्हणजे भगवान जे आहेत तर ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात उपस्थित असतात आणि कोणामध्ये ते भेदभाव नाही करत हो की नाही. सगळ्यांमध्ये एका समान स्वरूपात ते उपस्थित असतात चतुर्भुज नारायण रूपात हो की नाही. आणि प्रत्येकाला ते अंतस्थ चैत्यगुरूच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं बाह्य प्राकट्य म्हणजे काय आपल्या जीवनात आलेले दीक्षागुरू असतात. अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर त्यांच्या निर्देशनाखाली आपण 15.15 मध्ये पाहतो का सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट श्लोक म्हणजे प्रत्यक्ष भगवान उपस्थित असतात प्रत्येकाच्या हृदयात. आणि ते प्रत्येकाला त्यांच्या कर्माचं जे आहे तर ते मार्गदर्शन करत असतात. म्हणजे भगवानांच्या निर्देशनाखालीच प्रत्येकाचं कर्म जे आहे प्रत्येक जीवाचं ते घडत असतं. म्हणजे त्या कर्म करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी स्मृती ज्ञान किंवा त्याला ज्या गोष्टी विसरायला हव्यात तर त्याचं सुद्धा ज्ञान म्हणजे जी गोष्ट विसरायला हवी ते विसरवून टाकण्याचे सुद्धा जे म्हणजे
जे काही आहे नियोजन, तर ते सगळं भगवानच करतात. आणि त्याचबरोबर त्याला आवश्यक असणारं ज्ञान, की ह्या जीवनामध्ये म्हणजे जे काही उपाधियुक्त त्याला मिळालंय जीवन, म्हणजे मनुष्याचं, पशुचं, देवतेचं, त्यानुसार कर्म करण्याचं जे काही ज्ञान आहे, स्मृती आहे, ते सगळं भगवान प्रदान करतात. अशा पद्धतीनं भगवान यांच्या म्हणजे अंतर्गतच प्रत्येक कर्म जीवाचं घडत राहतं. मग अशा पद्धतीनं परमात्मा स्वरूपात जे काही आहे ते भगवानांच्या इच्छेनेच घडतं. मग हे अक्रूरजी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर म्हणजे एक प्रकारे हे वास्तविक सत्य किंवा परमसत्य आपण म्हणू तर हे मांडतात आणि त्याद्वारे ते भगवानांची स्तुती करतात. पहा, आता पुढे जाऊ आपण, पुढच्या श्लोकावर जाऊ. हा माताजी. अग्निर्मुखं ते वनिरग्रिरीषणम् सूर्यो नाभिरथो दिशा श्रुतिः द्योकं सुरेन्द्रस्तव बाहवोर्णवाः कुक्षिर्मरुत प्राणबलं प्रकल्पितम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान श्लोक वाचलात. आता आपण ह्या दुसरा पण श्लोकाच्या आहे अर्थ माताजी, याचा दुसरा पण आहे. हा रोमाणि वृक्षोदय शिरोरुहाः मेघा परस्य स्थितेन खानि ते द्रयाः निमेषणं रात्र्यहिहनि प्रजापतिः मेढस्तृवृष्टिस्तव वीर्यम् इच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण याचा अर्थ लक्षात घेऊया, की अग्निर्मुखम असं म्हणतात. म्हणजे काय, की अग्नी म्हणजे तुमचं मुख आहे. म्हणजे आता काय, की आपण हे अभ्यासलंय ना, की भगवान यांच्या संतुष्टीसाठी किंवा विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ करावा. हो की नाही? आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हे अभ्यासले. आता म्हणजे जो यज्ञ आहे तर तो विष्णूंचे किंवा भगवान म्हणजे विष्णू जे आहे ते भगवान यांचं हे रूप आहे आपल्या ब्रह्मांडासाठी. मग त्यांच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ करतो. मग अग्निकुंडाचं जे मुख म्हणजे जे असतं, म्हणजे अग्निकुंड जे असतं किंवा यज्ञकुंड थोडक्यात, अग्नी जिथं आपण अग्नीच्या आहुती देतो म्हणून त्याला अग्निकुंड किंवा यज्ञकुंड असं आपण म्हणतो. मग त्या यज्ञकुंडाचं जे मुख, तर तिथे अग्नी प्रज्वलित होतो, हो की नाही? जेव्हा आपण आहुती देतो तर त्यावेळेला, आणि म्हणून तो जो अग्नी प्रज्वलित होतो तो म्हणजे भगवान यांचं मुख आहे असं म्हटले. इव्हन अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हणजे जे भगवान वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन करतात. तर तिथे सुद्धा अग्नी म्हणजे भगवान म्हणजे दाहकतेमध्ये म्हणजे अग्नी हे भगवान यांचं रूप आहे असं वर्णन केलंय पहा. तिथे भगवान यांनी आपल्या विभूतींचं वर्णन करताना म्हटलंय. मग तसं अग्नी म्हणजे भगवान यांचं मुख आहे. म्हणजे आपण अग्नीला आहुती अर्पण करतो यज्ञामध्ये, तर तो अग्नी म्हणजे साक्षात भगवान यांचं मुख आहे. हा भाग आपण समजून घेऊ. मग आता पृथ्वीचरण किंवा सूर्यनेत्र, आकाश, नाभी, दिशा, कान किंवा श्रेष्ठ देव हे बाहू आहेत. म्हणजे काय की आता पृथ्वी म्हणजे काय आहे, भगवान यांचं जे आहे तर चरण आहेत. आता हे वर्णन सगळ्यांनी लक्षात घेऊया हा. आता सूर्य म्हणजे काय आहेत, भगवान यांचे नेत्र आहेत. सूर्य जो आहे तर तो भगवान यांच्या नेत्रासमान कार्य करतो. का असं म्हटलंय, तर भगवान यांच्या अंगज्योती म्हणजे आपण म्हणतो किंवा त्याला भगवान यांच्या अंगकांतीतून जे प्रकाश किरण येतात, अंगज्योती जिला आपण म्हणतो म्हणजेच ब्रह्मज्योती, तर त्यातून येणारं जे तेज आहे ते सूर्याला जेव्हा भगवान प्रदान करतात म्हणजे भगवान यांच्या माध्यमातून ते प्रदान होतं, त्यावेळेला सूर्य जो आहे हा तारा जो आहे ग्रहांचा राजा, तर तो आपल्याला प्रकाश देऊ शकतो, हो की नाही? म्हणजे त्याच्यापर्यंत भगवान यांच्या अंगकांतीतून येणारं तेज जेव्हा पोहोचतं त्यावेळेला मग आपल्याला म्हणजे सूर्याकडून जो आहे तो प्रकाश मिळतो. म्हणजे सूर्याला तेज द्यायचं, प्रकाश द्यायचं कार्य करून कोण करतात? तर भगवान. म्हणून सूर्य काय आहेत? तर भगवान यांचे नेत्र आहेत. मग आकाश काय आहे? भगवान यांची नाभी आहे असं म्हटलंय. मग आता दिशा काय आहेत? भगवान यांचे कान आहेत. म्हणजे अष्टदिशा ज्या आहेत त्या भगवान यांचे काय आहेत? कान आहेत. मग आता श्रेष्ठ देव जे आहेत म्हणजे जे देवता आहेत वेगवेगळ्या भगवान जे आहेत तर त्यांचे बाहू आहेत. सगळ्यांनी वर्णन लक्षात ठेवूया. सागर जे आहेत तर ते भगवान यांचे उदर आहेत म्हणजे पोट, पोट आहेत.
मग आता स्वर्ग जे आहे तर ते भगवानांचं मस्तक आहे. हं? वायू काय आहे? भगवानांचे प्राण आहेत. आणि बळ, वृक्ष वनस्पती शरीरावरील रोग. हं? आणि काय आहेत तर प्राण आणि बळ म्हणजे वायू आहेत. म्हणजे जे वायू च्या स्वरूपात आपण जे पाहतो उपस्थित जो वायू असतो त्याची हालचाल आपल्याला जाणवते, हो की नाही? वारा सुटला तर आपल्याला वृक्षांची हालचाल जाणवते, पाना फुलांची हालचाल जाणवते, हो की नाही? त्याचा आवाज सुईसुई जाणवतो. किंवा मोठं वादळ आलं तर त्यामुळे किती म्हणजे गोष्टी घडतात ना, की घरावरची छपरच्या छपरं उडून जातात, वृक्ष जे आहेत तर ते उन्मळून पडतात. म्हणजे वायूचं अस्तित्व आपण अशा वेळी अनुभवू शकतो, हो की नाही? मग वायू म्हणजे काय आहे तर भगवानांचे प्राण आणि त्यांचं बळ पण आहेत अशा अर्थाने. आता वृक्ष आहेत त्या वनस्पती आणि शरीरावरील म्हणजे वृक्ष वनस्पती म्हणजे हे दोन्ही काय आहेत तर भगवानाच्या शरीरावरील ती शरीरावरचे रोम आहेत. म्हणजे आपल्या शरीरावर सुद्धा बारीक अशी लव असते, त्याला आपण काय म्हणतो म्हणजे तर ती जी लव आहे तर ती कशामुळे असते तर ती छोटी छोटी छिद्र असतात आणि त्या माध्यमातून ती लव उपस्थित असते. मग असे शरीरावरचे जे रोम आहेत भगवानांच्या शरीरावर पण जे काही म्हणजे असे रोम आहेत तर ती म्हणजे काय आहेत तर हे वृक्ष आणि वनस्पती आहेत. म्हणजे आपल्या शरीरावर कसे छोटे छोटे केस असतात म्हणजे ते आपण म्हणतो की ते रोम आहेत उपस्थित, तर तशाच पद्धतीने भगवानांच्या म्हणजे शरीरावरचे रोम म्हणजे काय वृक्ष वनस्पतींची त्यांना उपमा दिली आहे पहा. म्हणजे भगवान यांचं स्वरूप किती विराट असेल पहा, भगवान कसे विशाल आहेत पहा, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून त्यांना काय म्हणले अचिंत्य. आणि भगवान यांची योगेश्वरी आहेत, त्यांना काय म्हणले अचिंत्य योगेश्वरी. म्हणजे आपल्या मनुष्याच्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडे असे भगवान आहेत पहा. आता मेघ म्हणजे काय मस्तकावरील केस आहेत भगवान यांचे. जे मेघ कसे असते असे म्हणजे असे काळपट असे असतात पहा, घन निळे असे, ओके नाही? तर जवळ-जवळ काळसर असे दिसणारे पण असतात पहा. तर हे जे मेघ आहेत त्यामध्ये किती अफाट शक्ती असते ना मेघामध्ये. म्हणजे एखादं गाव पाण्याखाली पूर्ण डुबवून पण टाकतील आणि एखादं शहर जलमय पण करतील. आणि मेघ जेव्हा एकमेकांवर आपटतात त्यावेळेला काय होतं त्यांच्या माध्यमातून जो आवाज होतो तो एखाद्याला म्हणजे एखाद्याला तो भयभीत सुद्धा करायला कारणीभूत ठरेल. म्हणजे मेघ असं वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात की म्हणजे त्याचबरोबर ते काय करतात सगळी पृथ्वीवरची जी म्हणजे वनसंपदा आहे तर ती त्यांना आवश्यक असणारं जे काही म्हणजे मेघांच्या माध्यमातून जे काही आहे तो पाऊस म्हणजे पाऊस पडतो आणि त्याद्वारे काय होतं तर ती जलसंपदा जी आहे म्हणजे जलसंपदा जी आहे तर ती पोसली जाते आणि त्याचबरोबर वनसंपदा जलसंपदेच्या माध्यमातून जी आहे तर तिचं पोषण होत असतं. म्हणजे मेघाची अशी म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत. आणि असं जे त्याचं कार्य आहे तर असा असलेला जो मेघ आहे तर तो म्हणजे काय आहे भगवान यांच्या म्हणजे मस्तकावरचे केसांसमान आहेत पहा. आणि मग पर्वत काय आहेत भगवान यांच्या अस्थी आहेत म्हणजे पर्वत जे आहेत वेगवेगळे. हं. तर त्यांचं कार्य कसं आहे भगवानांच्या अस्थींसारखं आहे. म्हणजे अस्थी काय करतात तर आपल्या शरीराला एका सांगाड्याचं स्वरूप देतात आणि शरीराला एक बाह्य आकार म्हणतो ना आपण किंवा स्वरूप देतात पहा. अस्थीच्या काय करतात तर स्वरूप देतात एखाद्या भौतिक वस्तूचं भौतिक जे म्हणजे जे भौतिक स्तरावरचा जो जीव म्हणजे जीवाला जे काही शरीर मिळतं तो भौतिक स्तरावर जेव्हा जीव येतो आणि शरीर धारण करतो तर त्या शरीर जे आहे तर ते भौतिक स्तरावरचं जे शरीर आहे तर त्याला एक बाह्य रूप किंवा स्वरूप देण्याचं जे कार्य आहे किंवा एखादी म्हणजे जी जड वस्तू आहे तिला पण बाह्य स्वरूप असतं पहा, हो की नाही? तर म्हणजे एखादा पाषाण आहे तर त्याचं पण एक स्वरूप आहे ना, त्याला एक आकार आहे, स्थिर आकार. तर अशा पद्धतीनं म्हणजे पर्वत जे आहेत तर ते काय अस्थीसारखं काम करतात, अस्थी आणि नख म्हणजे. तर अशा पद्धतीचं हे कार्य करत असतात. मग त्याचबरोबर रात्री आणि दिवस म्हणजे काय आहे तर भगवान यांच्या नेत्रांची उघडझाप म्हणजे पहा म्हणजे आपण अभ्यासलंय की ब्रह्माजी जे आहेत तर ते भगवानांचे आदिपुत्र आहेत आणि भगवान यांचे आदिपुत्र असलेले ब्रह्माजी यांची एक रात्र जेव्हा होते तर त्यावेळेला काय होतं की प्रलय होतो आणि एक दिवस होतो त्यावेळेला काय होतं
या भौतिक सृष्टीचं निर्माण होते. तर आता ब्रह्माजी जे आहेत तर ते किती उच्च स्तरावरच्या कृष्ण भावनेमध्ये आहेत पहा. आणि त्यामुळे त्यांचं कार्य कसं आहे पहा, त्यांना काही प्रमाणात भगवान यांनी शक्ती दिलेली आहेत. तर जर त्यांचं कार्य इतक्या उच्च स्तरावरचं असेल की त्यांची एक रात्र म्हणजे ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रलय येतो आणि त्यांचा एक दिवस म्हणजे इथे ब्रह्मांडामध्ये पुन्हा नवनिर्माण सुरू होतं, म्हणजे सृष्टी आणि हे सगळं भौतिक प्रकृती यांची निर्मिती होते. मग जर असं असेल तर भगवान यांच्या साठी नेत्रांची जस्ट म्हणजे अगदी नुसती उघड झाप म्हणजे रात्र आणि दिवस आहेत पहा. तर आपण कल्पना करूया, म्हणजे भगवान आपल्या कसे कल्पनेच्या अतीत आहेत पहा, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आणि प्रजापती म्हणजे काय, तर भगवान यांनी हे जे प्रजापती निर्माण केले वेगवेगळे जे आहेत, तर ते काय आहेत, भगवान यांची जननेंद्रिय आहे. आणि वर्षा म्हणजे काय आहे, तर भगवान यांचं वीर्य आहे. असं सुंदर वर्णन पहा अक्रूरजींनी केलेलं आहे. तर यावरून आपल्याला समजून येईल की भगवान हे आपल्या बौद्धिक चिंतनाच्या किंवा आपली जी बुद्धी आहे तर त्याच्या पलीकडं किंवा कल्पनेच्या पलीकडं असे अचिंत्य आहेत पहा. म्हणजे आपलं कसं आहे, तर आपल्याला देह हा आपला भौतिक आहे आणि आपला आत्मा आध्यात्मिक आहे. मग जी वस्तू किंवा जी व्यक्ती म्हणजे पूर्णतः म्हणजे इंद्रियांच्या आपल्या मर्यादा आहेत, त्यामुळे आपला भौतिक देह असल्यामुळं आणि त्यामुळं अपूर्णता आहे, ती आपली अपूर्ण इंद्रिय आहेत, मर्यादा इंद्रियांना आहेत. म्हणजे मग अशी व्यक्ती की जी म्हणजे आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे किंवा भौतिक इंद्रियांनी आपल्याला ते जाणता येणं शक्य नाही, अनाकलनीय आहे. तर त्याद्वारे आपल्याला जी व्यक्ती म्हणजे किंवा जे भगवान आहेत तर ते पूर्णपणे आध्यात्मिक आहेत. म्हणजे त्यांचं शरीरही आध्यात्मिक आहे आणि भगवान जे आहेत तर त्यांचा आत्माही आध्यात्मिक, म्हणजे सगळी इंद्रिय पूर्णतः आध्यात्मिक स्तरावर आहेत. असे आत्मतृप्त भगवान आहेत. तर ह्यांना आपल्या भौतिक इंद्रियांनी आणि ती म्हणजे भौतिक इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण इंद्रियांनी जी वस्तू मूळतः आध्यात्मिक आहे ती आपल्या भौतिक आणि अपूर्ण इंद्रियांनी कशी जाणता येईल, बिलकुल नाही, हो की नाही. आणि ह्यासाठी आपल्या बुद्धीच्या आणि कल्पनेच्या पलीकडे असे असलेले भगवान आहेत. म्हणजे भगवान हे कसे अचिंत्य आहेत आणि भगवान यांचं स्वरूप कसं विराट आहे, अचिंत्य आहे. तर आणि भगवान आपले कशा कल्पना शक्तीच्या पलीकडे आहेत याचं वर्णन करण्यासाठी अक्रूरजींनी हा उपमा दिले आहेत. त्यातून हा भाग आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ. थांबते. तुमचा शेवट. वयव्यव्यात्मनः पुरुषे प्रकल्पिता लोका सपाला बहुजीव संकुलाः यथा जले संजिहते जलौ कसौ प्युदुम्बरे वामशका मनोमये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण याचा अर्थ समजून घेऊया की भगवान यांच्या विषयी काय म्हणतात अक्रूर, तर त्वयी म्हणजे तुमच्या ठाई. तुमच्या ठाई काय आहे, तर आता ते वर्णन करतात की सर्व अधिष्ठात्री देवता आणि वृद्धिंगत होणारी प्रजा यांनी नियुक्त असणारे सर्व ग्रहलोक तुमच्या अविनाशी भगवंतांच्या ठाई उगम पावतात. ज्याप्रमाणे जलचर समुद्रामध्ये अथवा किडे उंबरामध्ये विचरण करतात, त्याप्रमाणे हे सर्व ग्रहलोक मन तथा इंद्रियांचा आधार असणाऱ्या तुमच्या ठाई भ्रमण करीत असतात. म्हणजे काय, की ह्या सगळ्या अधिष्ठात्री ज्या देवता आहेत सगळ्या वेगवेगळ्या, तर ह्या देवता आणि म्हणजे लोकपाल आणि अधिष्ठात्री देवता म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर इथे काय सांगितलं की वृद्धिंगत होणारी प्रजा यांनी युक्त असणारे सर्व ग्रहलोक, म्हणजे वेगवेगळे जे ग्रहलोक आहेत त्या ब्रह्मांडामध्ये. आता आपल्या ब्रह्मांडामध्ये 14 ग्रहलोक आहेत वेगवेगळे, हे ना, पृथ्वीच्या वरती 7 आणि पृथ्वीच्या खाली 7 असे आहेत. मग आता हे जे वेगवेगळे ग्रहलोक आहेत आणि तिथं असणारी प्रजा म्हणजे तिथले जे जे वासी आहेत त्या ग्रहावरचे, तर हे सगळे भगवान यांच्या ठाई उगम पावतात. आणि भगवान कसे आहेत, अविनाशी, की जे नाशवंत नाही आहेत असे. म्हणजे अव्यय आत्मन म्हणजे काय, अविनाशी म्हणजे भगवान जे आहेत. तर हे कसे आहेत, तर म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक आहेत. म्हणजे आपलं कसं आहे, तर आपलं शरीर भौतिक आहे त्यामुळे आपलं शरीर नाशवंत आहे. पण भगवान हे कसे आहेत, अव्यय आत्मन म्हणजे पूर्णतः कसे आहेत ते, तर
अव्यय किंवा आत्मनेय स्तरावर म्हणजे अविनाशी असे भगवान आहेत की जे कधीही नष्ट होत नाही, सदैव उपस्थित आहेत किंवा त्यांचं कधीही पतन होत नाही. कारण ते कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत. त्यांचं शरीर ही आध्यात्मिक आहे आणि आत्मा ही आध्यात्मिक. आणि आपलं कसं आहे, आपला आत्मा आध्यात्मिक असेल तरी आपलं शरीर भौतिक आहे. मग भगवान आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. मग असे जे भगवान आहेत तर ते काय, त्यांच्या ठाई हे सगळ्या ग्रहलोक जे आहेत आणि तिथले वासी आणि त्याचबरोबर सर्व अधिष्ठात्री देवता, म्हणजे ह्या सगळे जे देवता आहेत त्या भगवान यांच्या सेवेमध्ये आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देत असतात. तर या सगळ्या देवता ज्या आहेत तर ह्या सगळ्या भगवान यांच्यामध्येच उगम पावतात. म्हणजेच काय, ह्या सगळ्यांची निर्मिती जी आहे तर ती भगवान यांनी केली. थोडक्यात आपण गोलोक वृंदावन चार्ट अभ्यासले, बाबा भगवान यांच्यापासून कशा पद्धतीनं ब्रह्मांड निर्माण होतं तर ते आपण अभ्यासले. म्हणजे की कर्णोदकशाही सागरामध्ये कर्णोदकशाही विष्णू जे आहेत तर ते उडलेले असतात. मग त्यांच्या असंख्य रंध्रातून, म्हणजे जी वेगवेगळी ब्रह्मांड आहेत त्यांच्या शरीरावरचे असंख्य रंध्रातून त्यांच्या प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासातून निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. मग अशा पद्धतीनं कार्य करत असतं. मग पुन्हा काय होतं, त्यांचा पुढचा विस्तार म्हणजे काय, गर्भोदकशाही विष्णू. मग ते काय करतात, तर ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि तिथे वेगवेगळ्या लोकांची निर्मिती करतात. आणि त्याचबरोबर तिथे ते ब्रह्माजींची निर्मिती करतात. मग पुढे काय होतं, ते त्या गर्भोदकशाही विष्णूंचा पुढचा विस्तार म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू. मग ते काय करतात, प्रत्येक ब्रह्मांडामधल्या प्रत्येक जीवाच्या अंतरामध्ये ते परमात्मा म्हणून स्वतःला विस्तारित करतात. आणि अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर ते स्वतःच्या विस्ताराद्वारे प्रत्येकाच्या ठाई उपस्थित असतात. म्हणजे अगदी हे कसं वर्णन आहे की ज्याप्रमाणे जलचर समुद्रामध्ये असतात, म्हणजे समुद्र इतका विशाल महाकाय आहे, मग तिथे वेगवेगळे जलचर आहेत, लहान मोठे मासे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रजाती आहेत, कासव आहेत, हो की नाही, खेकडे आहेत, तसे सगळ्या पद्धतीचे जलचर तिथं वास करत असतात. किंवा एखादं उंबराचं फळ आहे तर त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे असतात ना, ते कसे तिथे म्हणजे विखुरलेले असतात, वास करत असतात त्या छोट्याशा फळामध्ये. पण तशाच पद्धतीने एखाद्या म्हणजे महाकाय अशा जलाशयामध्ये जसे जलचर असतात तर त्या पद्धतीनं आपले हे सगळे ग्रहलोक जे आहेत तर हे सगळे आणि तिथले वासी किंवा या देवता म्हणजे सगळे काही हे जे आहेत तर भगवान यांच्यामध्येच उगम पावतात. म्हणजे काय की भगवान यांच्या मधूनच त्यांचा जे आहे तर तो उगम होतो. आणि प्रलय जेव्हा होतो, ब्रह्माजींची रात्र होते, प्रलय होतो, तेव्हा हे जीवात्मे आहेत ते आश्रयाला कुठे जातात, पुन्हा भगवान यांच्या उदरामध्ये, विष्णूंच्या उदरामध्ये जातात. ह्या म्हणजे अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर ते सर्वांचेच काय आहेत, आश्रयदाते पण आहेत पहा आणि निर्माते पण आहेत. मग आता हे सगळे ग्रहलोक मन तथा इंद्रियांचा आधार असणाऱ्या तुमच्या ठाई भ्रमण करत असतात. म्हणजे काय की हे सगळे जे ग्रहलोक आहेत तर हे काय आहेत, तर तुमची मन आणि इंद्रिय असल्यासारखे आहेत भगवान यांची. आणि मग असे जे भगवान यांचं मन आणि इंद्रिय असणारे जे ग्रहलोक आहेत तर हे अशा पद्धतीनं भगवान यांच्या ठाई भ्रमण करत असतात. म्हटलंय म्हणजे काय की भगवान यांच्या मन आणि इंद्रियांची उपमा या ग्रहलोकांना दिली, ज्यांची निर्मिती भगवान स्वतः करतात. आणि मग हे जे आहेत त्यांची निर्मिती जेव्हा होते ब्रह्माजींच्या प्रत्येक दिवस सुरू होतो तेव्हा. आणि त्याचबरोबर हे पुन्हा जेव्हा प्रलयाच्या वेळी नष्ट होतात, म्हणजे हे सगळ्या ग्रहलोकातले हे जे वासी आहेत किंवा हे सगळे म्हणजे प्रत्येक ग्रहलोकावरच्या जीवात्मे तर ते आश्रयाला कुठे जातात, तर भगवान यांच्याकडेच जातात. भगवान विष्णूंच्या उदरामध्ये ते आश्रयाला जातात. मग यासाठी काय म्हटले, ते तुमच्या ठाई भ्रमण करीत असतात. म्हणजे अशा पद्धतीने कशा प्रकारे जीव जे आहेत ते निर्मिले जातात आणि ते कशा पद्धतीनं नष्ट होताना पुन्हा भगवान यांच्याकडे आश्रयाला जातात. तर ही जी पद्धती आहे किंवा हे जे ज्ञान आहे थोडक्यात अक्रूरजींनी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडले. पहा म्हणजे सगळं काही भगवान यांच्या विषयीचं ज्ञात आहे त्यांना. आणि असे जे क्रूर आहेत तर ते भगवानांच्या शुद्ध भक्तीमध्ये स्थित आहेत. शुद्ध भक्तच भगवानांना
तत्वता जाणतो. कसं जाणतो? तर भगवद्गीता आणि भागवत जे आहे तर त्यांच्या माध्यमातून भगवान यांना एवढी तत्वता जाणू शकेल. मग भगवद्गीता आणि भागवत म्हणजे काय आहेत? तर सर्व वेदशास्त्रांचं सार आपण म्हणतो की नाही, प्रत्यक्ष आज्ञा आहेत भगवानांची भगवद्गीतामध्ये. आणि भागवत म्हणजे काय? भगवान आणि त्यांचे भक्त यांच्या लीला कथा, यांच्याविषयीच्या कथा लीला. मग अशा जे जे प्रमाणित जे ग्रंथ आहेत किंवा जे प्रमाणित शास्त्र आहेत तर त्यांच्या माध्यमातूनच कोणालाही म्हणजे भगवानांना तत्वता जाणता येईल पहा. असं आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यासतो पहा 10.2 मध्ये. तर हे सगळं ज्ञान जे आहे तर अक्रूरजींना आहे. आणि आपल्याकडचं हे ज्ञान ते का व्यक्त करतात? तर एक प्रकारे ती भगवानांची स्तुती आहे की भगवान कसे आहेत तर असे आहेत. भगवान यांच्याविषयीचं हे वर्णन की भगवान असे असे आहेत. मग भगवान यांचे हे जे अग्नी आहेत त्या अस्थी आहेत. मग सॉरी, पर्वत आहेत हे अस्थी आहेत, किंवा अग्नी आहेत ते मुख आहे, पृथ्वी आहे ते चरण आहे, सूर्य आहेत ते नेत्र आहेत, आकाश आहे ते नाभी आहे, दिशा कान आहेत. म्हणजे भगवान कसे आहेत? असे असे आहेत. आणि मग भगवान कसे श्रेष्ठ आहेत? तर अशा पद्धतीने श्रेष्ठ आहेत की भगवान यांच्या ठाई सगळे ग्रहलोक जे आहेत ते उगम पावतात. आणि भगवान यांच्या ठाईच हे भ्रमण करत असतात. आणि त्याचबरोबर आश्रयाला सुद्धा भगवान यांच्या ठाईच जातात. तर अशा पद्धतीचे भगवान जे आहेत ते परमश्रेष्ठ आहेत. अशा पद्धतीने अक्रूरजी एक प्रकारे भगवान यांची ही स्तुती करतात पहा. त्यांचं कार्य कसं आहे त्याचं वर्णन करून हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ. म्हणजे प्रत्येक वेळी भगवानांचा एक एक गुण आणि गुण वैशिष्ट्ये ह्यांच्याविषयी स्तुती करतात पहा. आणि त्यांच्या कार्याविषयी, आणि त्याद्वारे म्हणजे गुण कुठला अभ्यासला? अविनाशी आहेत भगवान. आणि मग त्या माध्यमातून त्यांचं कार्य कसं घडतं हे अभ्यासलं आपण आता. अशा पद्धतीने भगवानांची अक्रूरजी स्तुती करतात. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा हरे माता. कृष्ण. यानी यानी रूपाणि क्रीडनार्थ बिभर्षिः तैरामृष्टशुचो लोकाः मुदा गायन्ति ते यशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण ह्याच्यातून समजून घेऊया की तुम्ही क्रीडा करण्यासाठी या भौतिक जगामध्ये स्वतःला बहुविध अवतारामध्ये विस्तारित करता, आणि हे अवतार आनंदाने तुमचे महिमा गायन करणाऱ्या लोकांचा शोक पूर्णतः नष्ट करतात. आता पहा भगवान यांच्याविषयी पुढची स्तुती पहा की भगवान आता अवतार का धारण करतात, म्हणजे भगवान यांचं विषयीचं अजून ज्ञान पुढच्या स्तरावरचं आपल्याला अक्रूरजी देतात पहा. म्हणजे शुद्ध भक्तांची चरित्र आपण कशाला अभ्यासायची किंवा कोणत्या कारणासाठी अभ्यासाची, किंवा शुद्ध भक्तांनी केलेल्या प्रार्थना, स्तुती, स्तव आपण का अभ्यासाचे? तर ते भगवान यांचं परिपूर्ण ज्ञानामध्ये स्थित असतात. शुद्ध भक्त यांनी जाणलेलं असतं भगवानांना. आपण म्हणतो ना तत्वतः जाणणं, म्हणजे जसे जे भगवान आहेत त्यांना शुद्ध भक्त आपल्या प्रेमाच्या म्हणजे जे आहेत तर म्हणजे जे अंजन आहे त्यांनी आणि भक्तीच्या नेत्रांनी जाणतात. आणि म्हणून त्यांच्याकडून जेव्हा आपण भगवान यांना जाणून घेतो ना, म्हणजे ह्या शुद्ध भक्तांचे जेव्हा आपण दास होतो, म्हणजे दासांचे, भगवानांचे हे दास आहेत, या दासांचे जेव्हा आपण दास होतो ना, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने भगवान यांना तत्वतः जाणता येतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयत्न करू भगवान यांना जाणण्याचे, तेव्हा आपल्याला निश्चितच भगवान कसे आहेत हे समजू येईल. मग आता अक्रूरजी काय म्हणतात की तुम्ही क्रीडा करण्यासाठी या भौतिक जगामध्ये स्वतःला बहुविध अवतारामध्ये विस्तारित करतात. म्हणजे भगवान जे आहेत ते वेगवेगळ्या लीला करण्यासाठी ह्या म्हणजे पृथ्वी लोकावरती मनुष्याचा देह घेऊन येतात. देह मानुषी असं म्हटलेलं आहे पहा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो. तर म्हणजे काय की मनुष्यासारखा ते देह घेऊन येतात. म्हणजे काय की आपण एखादा जसा खोटा मुखवटा एखादा आपण नाटकामध्ये, शाळेमध्ये अशी भूमिका वठवताना घातला असेल पहा, पशूचा मुखवटा हो की नाही, असा काहीतरी. तर तो जसा आपण खोटा खोटा मुखवटा घालतो, पण प्रत्यक्ष आपला देह वेगळा असतो, शरीर वेगळं असतं. मग तसं भगवान हे पूर्णतया आध्यात्मिक आहेत. आणि भगवान हे कसे आहेत? आत्मतृप्त आहेत. असे भगवान आहेत. तर मग हे जे भगवान आहेत ते मनुष्याचा देह मनुष्यासारखं घेऊन येतात. पण प्रत्यक्ष भगवान यांचा देह आपल्यासारखा भौतिक नसतो. तो देह पूर्णतः आध्यात्मिक असतो. भगवान कसे आहेत? सच्चिदानंद आहेत. पूर्ण
संपूर्ण शाश्वत ज्ञानाने युक्त आणि परमोच्च आनंदासाठी कारण मग तसेच म्हणजे तसंच त्यांचं स्वरूप असतं पूर्णतः आध्यात्मिक. फक्त ते क्रीडा करण्यासाठी म्हणजे आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. क्रीडा म्हणजे काय की म्हणजे लीला वेगवेगळ्या. मग लीलाच्या माध्यमातून भगवान काय करतात, भक्तांना आनंद देत असतात, भक्तांचं सांत्वन करत असतात, म्हणजे वेगवेगळ्या भावाच्या स्तरावर त्यांच्याशी म्हणजे भाव आणि प्रेमाच्या स्तरावर त्यांच्याशी विविध रसांच्या माध्यमातून आदान प्रदान होत असतं भगवानांचं. मग अशा पद्धतीने ते स्वतःला विविध अवतारामध्ये विस्तारित करतात आणि हे अवतार काय करतात मग म्हणजे जे अवतार आहेत त्या माध्यमातून त्यांचं जे कार्य घडतं मग त्याविषयी त्यांचे भक्त काय करतात, आनंदाने महिमागान करतात आणि त्यामुळे असे महिमागान करणारे जे त्यांचे भक्त असतात तर त्यांचा ते शोकच पूर्णपणे नष्ट करण्यासाठीच या अवतारांच्या माध्यमातून लीला करतात. म्हणजे पहा भक्त जे होते वेगवेगळे तर त्यामध्ये आपण कितीतरी उदाहरणं घेऊ शकतो. म्हणजे माता देवकी आणि वासुदेव यामध्ये तर माता देवकी जे आहेत तर त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणजे त्यांचा जो छळ कंस कडून होत होता तर त्यासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणजे त्यांचा जो शोक आहे कंसाच्या छळामुळे होणारा शोक आहे तर आणि तर तो जो आहे किंवा त्यांना होणारे क्लेश तर ते नष्ट करण्यासाठी आणि देवकीचा उद्धार करण्यासाठी मग असे जे भक्त आहेत भगवान यांचं महिमागान करणारेच असतात म्हणजे सदैव भगवान म्हणजे यांचं स्मरण करणारे असतात भगवान यांचे ते सेवा करणारे दास्य भावाने असे भक्त असतात मग त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवान यांनी काय केलं, कंसाचा वध केला. मग त्याचबरोबर हिरण्यकश्यपू होता मग म्हणजे तो तर असुर कुळामध्ये म्हणजे त्यांचा भक्त होता म्हणजे प्रल्हाद महाराज जे आहेत तर हिरण्यकश्यपूचे पुत्र होते. मग भगवान यांनी तिथे काय केलं तर नरसिंह भगवान यांचा अवतार घेतला आणि त्यांनी काय केलं तर या हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणजे काय की ह्या भक्तांना निर्माण झालेले क्लेश, दुःख, जे म्हणजे शोक आहेत तर त्यांचे हे पूर्णतः नष्ट होतात. अशा पद्धतीने ते महिमागान करत असतात सदैव भगवान यांचं आणि त्यांच्यासाठी म्हणजे भगवान जे आहेत ते अवतार घेतात. म्हणजे भगवानांचा एखादा शिष्य किंवा भगवानांचे इतके उच्च कोटीचे भक्त आहेत या सगळ्या ब्रह्मांडामध्ये मग त्यांना कोणालाही पाठवलं तरी चालेल ना, भगवान यांना याची काय आवश्यकता आहे? म्हणजे ह्या सगळ्यांना ह्या कोणालाही ह्या कोणत्याही असुराला म्हणजे एखादा भक्त पण पुरेसा आहे त्याचा वध करण्यासाठी. मग भगवान स्वतःच काय येतात तर ते भगवान आणि भक्त यांच्यामधल्या प्रेमाचं आदान-प्रदान आणि हीच लीला असते त्यांची. आणि त्या लीलांचा आनंदाने अनुभव घेत महिमागान करत असतात हे भक्त. आणि भगवान यांच्या नित्यस्मरणामध्ये म्हणजे म्हणजे नित्यस्मरणामध्ये ते राहत असतात. तर प्रल्हाद महाराज कसे होते त्यांना अगदी हत्तींच्या पायी दिलं तरी देखील प्रल्हाद महाराज जे आहेत तर त्यांनी भगवन नाम सोडलं नाही. मग त्यांना कड्यावरून लोटलं म्हणजे उंच अशा कड्यावरून लोटलं तरी देखील त्यांनी हरिनाम सोडलं नाही किंवा भगवान यांना काय केलं भगवान जे आहेत तर त्यांचे असे उच्च कोटीचे भक्त मग त्यांना काय केलं त्यांनी तर होलिका जी आहे तर तिच्यासह अग्नीमध्ये त्यांना बसवलं मग ती होलिका मरण पावली पण जे प्रल्हाद महाराज आहेत त्यांना बिलकुल काही इजाही झाली नाही. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा भक्तांना क्लेश दिले जातात तरी सुद्धा ते आनंदाने या सगळ्या म्हणजे भौतिक परिस्थितीमध्ये भगवानांचं महिमागान करत असतात. मग त्यांचा जो एक शोक असतो म्हणजेच काय त्यांना अशा पद्धतीने त्यांचा जो असुर कुळामध्ये ते जन्माला आले आणि त्यांचे जे पिता होते त्यांनी अतोनात छळ केला. तर त्यावेळेला त्यांचा हा शोक पूर्णतः नष्ट करणारे असे जे भक्त असतात ते काय करतात सदैव महिमागान करत असतात. पहा मग भगवान जे आहेत तर त्यांनी नरसिंह रूपात ज्या वेळेला हिरण्यकश्यपू आहे तर त्याचा वध केला त्यानंतर ते अत्यंत क्रोधित असे होते झालेले होते ते म्हणजे इतका क्रोध होता की त्यांना शांत करण्यासाठी कोणत्या देवतांनी सुद्धा म्हणजे त्यांच्यासमोर जाण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. मग ब्रह्माजींनी माता लक्ष्मीला सांगितलं, तर माता लक्ष्मी म्हणाल्या, की "अशा पद्धतीचं रूप मी कधीच पाहिलेलं नाही भगवान यांचं." त्यामुळं त्यांनी काय सांगितलं, की आता सगळे म्हणजे नारद मुनींनी मग काय केलं, की आता सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी अशा पद्धतीचं म्हणजे त्यांचे असे सगळ्यांचे भाव पाहिले जेव्हा नारद मुनी तर काय सांगितलं त्यांनी, की आता प्रल्हाद महाराजांना त्यांनी सांगितलं, की भगवान जे आहेत तर त्यांचा जो क्रोध आहे तो शांत आता तुम्हीच करा. म्हणजे त्यांचीच त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली प्रल्हाद महाराजांनी. म्हणजे अशा पद्धतीचा महिमागान जेव्हा केलं, तेव्हा भगवान यांचा क्रोध आहे तो शांत झाला आणि त्यांनी प्रेमाने आपल्या भक्ताला जवळ घेतलं, आपल्या मांडीवरती घेतलं, आलिंगन दिलं, कुरवाळलं प्रेमाने. म्हणजे त्या नरसिंह रूपात सुद्धा त्यांना भगवान जे आहेत तर त्यांचं भय नाही वाटलं. मग हे खऱ्या भक्ताचं लक्षण असतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयीचं भाव आणि प्रेम
ह्याचं ते काय करत असतात म्हणजे सदैव त्यांचं आदान प्रदान असतं. भाव म्हणजे भगवान यांच्या प्रति पूर्ण समर्पित भाव आणि प्रेम म्हणजे काय, तर भगवान यांच्या प्रेमामध्ये सदैव ते कसे असतात, सदैव प्रेमामध्येच असे डुंबून राहिलेले असे असतात. म्हणजे त्या प्रेमा भक्तीमध्येच भगवान यांचे असतात. असे जे भक्त असतात तर ते सदैव भगवान यांचा आनंदाने महिमागान करतात. मग ह्यांच्यासाठी भगवान अवतरित होत असतात. वेगवेगळे बहुविध अवतार आहेत भगवान यांचे. तर ते भौतिक जगतामध्ये येतात आणि वेगवेगळ्या लीला करतात आणि त्या माध्यमातून ते प्रेमाचे एक प्रकारे भक्त आणि भगवान यांच्यामध्ये आदान प्रदान करत असतात. पहा, म्हणजे भगवान यांचे अवतार आणि त्यांचं महत्व काय आहे आणि भगवान कशासाठी अवतार घेतात, तर हे थोडक्यात अक्रूरजींनी इथे मांडले. आणि याद्वारे त्या अवतारांचं भक्तासाठी काय महत्व असतं तर हे देखील मांडले. आणि याद्वारे भगवान यांची अक्रूरजी स्तुती करतात. पहा, म्हणजे भगवान यांचा एक गुणविशेष आहे हा, की भगवान अवतरित होतात. अवतरित म्हणजे काय, जो खाली येणं. अवतार म्हणजे काय, जो खाली येतो. कुठून येतो, गोलोक वृंदावनातून खाली येतो. कुठे येतो, पृथ्वी लोकावर, मग त्याला म्हणायचं अवतार. असे जे भगवान आहेत तर ते गोलोक वृंदावनातून इथे पृथ्वी लोकावर येतात आणि वेगवेगळ्या अवतारांच्या माध्यमातून कार्य करत असतात. आता पुढे जाऊ. हा पुढचा नम कारणमत्स्याय प्रलयाब्धिचराय च हयशीर्णे नमस्तुभ्यं मधुकैटभमृत्यवे अकुपाराय बृहते नमो मंदरधारिणे क्षित्युधार विहाराय नमः शुकरमूर्तये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलात माताजी श्लोक. खूप खूप धन्यवाद. आता आपण समजून घेऊया की जगताच्या उत्पत्तीस असणाऱ्या आणि प्रलयकाळी समुद्रात विचरण करणाऱ्या तुम्हा भगवंतांना मी प्रणाम करतो. म्हणजे काय की जगाची उत्पत्ती म्हणजे या जगाचीच काही ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे सुद्धा भगवान आहेत हे आपण जाणतो. आणि प्रलयकाळी समुद्रात विचरण करणाऱ्या तुम्हा भगवंतांना मी प्रणाम करतो. म्हणजे माता देवहूतींची आपण जेव्हा स्तुती अभ्यासली होती तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे भगवान यांचं वर्णन जे आहे तर ते कसं होतं की प्रलयकाळी भगवान छोट्याशा पिंपळाचं जे पान आहे म्हणजे अश्वत्थ वृक्षाच्या पानावरती छोट्याशा बाल रूपामध्ये पहुडलेले होते. आणि ते अंगठा चौकीत होते. अशा पद्धतीचं सुंदर रूपामध्ये ते विचरण करत असतात. पहा, म्हणजे असे जे भगवान आहेत तर त्यांचं हे फार सुंदर वर्णन येतं. तर हे आपण माता देवहूती यांनी की जी स्तुती केली ना तर त्याच्यात हे अभ्यासलंय. तर असे जे भगवान आहेत, तर ह्या भगवान यांना मी प्रणाम करतो. म्हणजे पहा, भगवान जे आहेत तर ते ह्या म्हणजे ह्या वर्णनातून आपण समजून घ्या की भगवान जे आहेत तर ते हे जे आपल्या पृथ्वी लोकावरचं जे काळाचं म्हणजे जे काळ ज्याला आपण म्हणतो वेळेचं पालक, तर याच्याही पलीकडे आहे भगवान यांचं जे स्वरूप आहे ते. म्हणजे प्रलयकाळी भगवान काय करत असतात तर समुद्रामध्ये अशा पद्धतीच्या रूपामध्ये विचरण करत असतात. पहा, म्हणजे काळाचंही जे काळाचं हे जे गणित आहे किंवा काळाचं हे जे प्रमाण आहे तर त्याच्या पलीकडं भगवान आहेत. म्हणजे सर्वथा पलीकडे आहेत. म्हणजे असे जे भगवान आहेत तर ते काय करत असतात, या जगाच्या उत्पत्तीस सुद्धा तेच कारणीभूत आहेत. म्हणजे या जगाची उत्पत्ती निर्माण करणारे जसे भगवान आहेत तसं या सगळ्याच्या पलीकडे अलिप्त राहून ते काय करत असतात, अगदी प्रलयकाळी सुद्धा आपल्या लीलेमध्ये रममाण झालेले असतात. म्हणजे काय, तर समुद्रामध्ये ते विचरण करताना अशा पद्धतीने ते त्यांना पाहिलं असं माता देवहूतींच्या स्तुतीमध्ये वर्णन आहे. तर खूप सुंदर वर्णन आहे ते. तर ते कसं वर्णन आहे तर अशा पद्धतीनं अश्वत्थ वृक्षाचं जे पान आहे किंवा किंवा वट वृक्ष आपण म्हणतो तर त्याच्या पानावरती भगवान हे बाल रूपामध्ये पहुडलेले आहेत आणि ते काय करतात, ते पान जे आहे ते तरंगते त्या म्हणजे तो जो प्रलयाचं जे म्हणजे प्रलय येऊन संपूर्ण जे विश्व आहे तर ते म्हणजे कसं झालं, जलमय झाले. आणि त्या जलामध्ये म्हणजे त्या प्रलयकाळी जलामध्ये म्हणजे तो म्हणजे जो जल आहे म्हणजे समुद्ररूपी तो म्हणजे तो तो जो सगळा जलाचा भाग आहे तर त्या समुद्रामध्ये भगवान जे आहेत तर ते अशा पद्धतीनं छोट्या बालरूपामध्ये पहुड
हरे कृष्ण. जी माताजी. 19. नमस्ते नमस्ते अद्भुत सिंहाय साधुलोक भयापः वामनाय नमस्तुभ्यं. वेगळे भगवानांचे जे वेगवेगळे अवतार आहेत. तर त्या अवतारामधल्या हा हयग्रीव अवतार आहे. तर आता इथे वेगवेगळ्या अवतारामध्ये येऊन त्यांनी काय कार्य केलं, म्हणजे आधी अवतार कशासाठी धारण करतात भगवान, हे आधीच्या श्लोकात आपण पाहिलं. अक्रूरजीने अशा पद्धतीने स्तुती केली. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान वेगवेगळ्या अवतारामध्ये येतात आणि ते कोणत्या अवतारामध्ये येऊन काय कार्य करतात, तर त्या अवतारांचं वर्णन करून त्यांनी काय केलंय, अशा भगवानांना मी वंदन करतो अशी स्तुती केली. मग पहा, मंदार पर्वत धारण करणाऱ्या तुम्हा कूर्म भगवंतांना, म्हणजे काय, समुद्र मंथनाच्या वेळी काय केलं त्यांनी, कूर्म बनले म्हणजे कासव बनले आणि आपल्या पाठीवरती त्यांनी काय केलं, तर मंदार पर्वताची जी रवी आहे, तर त्यांनी काय केलं, तर समुद्राचं मंथन करण्यासाठी असुर आणि देवता यांना मंदार पर्वताला रवी करून ती घुसळायला सांगितली समुद्र मंथनाच्या वेळेला. मग त्यावेळेला कुर्मांनी काय केलं, तर आपल्या पाठीवरती तो मंदार पर्वत जो आहे तर तो धारण केला. मग अशा पद्धतीनं भगवान यांनी कुर्मा अवतार जो आहे तर त्याद्वारे म्हणजे ह्या सगळ्या देवांनी असुरांना समुद्र मंथनासाठी सहाय्य केलं. मग अशा भगवान यांना मी वंदन करतो असं ते म्हणतात. मग पुढे ते कोणत्या अवताराचं वर्णन करतात, तर पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या वराह मूर्तीस मी सादर वंदन करतो. म्हणजे काय, तर आता वराह अवतार हा काय आहे, तर भगवानांचंच रूप आहे. अवतार आहे, वेदांचा अवतार म्हटलं जातं. मग आता म्हणजे वराह म्हटल्यावर आपल्याला खरं तर त्याच्या वराह या शब्दामध्ये म्हणजे आपण बोलीभाषेत त्याला काय म्हणतो, तर डुक्कर, हिंदीमध्ये सुवर म्हणतात, हो की नाही. मग तो शब्द ऐकल्यावर सुद्धा आपल्याला घृणा वाटते, हो की नाही. पण तो म्हणजे तो इतका अवतार पवित्र आहे भगवान यांचा, की म्हणजे तो वेदांचा अवतार आहे वराह अवतार. म्हणजे भगवानांचं स्वरूप साक्षात म्हणजे वेद आहेत, वाणी. आणि मग त्या वेदांचा अवतार म्हणजे वेद म्हणजे काय आहेत, भगवानांची वाणी. मग त्यांच्या माध्यमातून घेतलेला भगवानांनी अवतार म्हणजे वराह अवतार आहे. मग असा जो वराह अवतार आहे, तर तो त्यांना का घ्यावा लागला, तर जो हिरण्याक्ष नावाचा राक्षस होता, त्यांनी काय केलं होतं, की पृथ्वी जी आहे, पृथ्वी मातेचं त्यांनी अपहरण केलेलं होतं. आणि पृथ्वी मातेला त्यांनी काय केलं होतं, अपहरण करून तिला समुद्राच्या तळाशी, म्हणजे जो क्षीरोदकशाही समुद्र आहे तर त्याच्या तळाशी, मग त्याला आता वेगवेगळे लोक आहेत पहा. म्हणजे पृथ्वी मध्यभागी आणि त्याच्यावरती जे लोक आहेत, म्हणजे स्वर्ग, जन, तप असं सत्यलोकापर्यंत, किंवा त्याला ब्रह्मलोक म्हणतात. तसं खाली पृथ्वीच्या खाली पण 7 वेगवेगळे लोक आहेत, हो की नाही. मग ते अतल, वितल, तलातल, पाताळ म्हणजे असं सगळे, सुतल, अतल, वितल, तलातल, पाताळ असे सगळे, आणि नरक. तर हे सगळे जे 7 लोक आहेत तसे, तर ह्याच्याही खाली म्हणजे म्हणजे जो आहे, तर तो रसातल म्हणून एक लोक येतो. तर त्या रसातल म्हणजे त्या पाताळ लोकाचाच एक भाग आहे. तर त्या रसातळामध्ये आपण जो रसातल अनुभवतो, तर तो जो आहे तर त्यामध्ये त्यांनी पृथ्वीला लपवून ठेवलं होतं. म्हणजे पृथ्वी इतकी महाकाय विशाल आहे आणि तिला त्यांनी अगदी म्हणजे अशा म्हणजे अशा लोकांमध्ये तिला लपवून ठेवलं होतं, की म्हणजे ब्रह्माजी होते तर ते सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये आणि त्या सृष्टी निर्मिती करण्यासाठी म्हणजे भौतिक प्रकृती किंवा ही सृष्टी निर्मिती करण्याचं ध्यान करीत असताना ब्रह्माजी हे ध्यानस्थ होते किंवा ते समाधीमध्ये होते, आणि त्यामुळं त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यांना समजून नाही आली ही गोष्ट. आणि तोपर्यंत हिरण्याक्ष ह्या असुराने काय केलं, की जी पृथ्वी माता आहे तिचं हरण केलं आणि तिला रसातलामध्ये म्हणजे जे आहे तर ते लपवून ठेवलं. म्हणजे समुद्राच्याही खाली, की जिथं भरपूर पाणी आणि चिखल असतो. मग ह्यासाठी भगवान यांनी वराह अवतार घेतला. म्हणजे तिथं पाणी आणि चिखल असणाऱ्या ठिकाणीच वराह जे आहे तर ते संचार करू शकते, आणि ह्यासाठी भगवान यांचा वराह अवतार आहे. आणि मग त्यांनी तिथे जाऊन काय केलं, तर पृथ्वी इतकी महाविशाल महाकाय आहे, आणि त्या पृथ्वीला म्हणजे त्या अशा रसातलामध्ये लपवून ठेवणं सुद्धा अवघड होतं. तरी देखील त्यांनी ते तिथे नेऊन त्याला लपवलं. म्हणजे तो जो असुर होता तो किती महान शक्तिशाली होता पहा.
आणि त्याचबरोबर भगवान किती शक्तिशाली आहेत पहा. म्हणजे वराहाचा आणि म्हणजे वराह रूपातल्या भगवान आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. आणि भगवान यांनी म्हणजे फक्त ते इतकं युद्धाचं वर्णन आहे, की म्हणजे इतकं सुंदर वर्णन आहे, की त्याच्यावर एक पूर्ण अध्याय आहे. तर भगवान यांनी फक्त आपली जी लाथ आहे ती फक्त झाडली, तर त्या समुद्रामध्ये जो क्षीरोदशाही समुद्र आहे, तर त्याच्यामध्ये अशा मोठ्या सुनामीसारख्या लाटा निर्माण झाल्या आणि त्यांनी प्रार्थना केली. तो शरण आला आणि म्हणाला, की म्हणजे माझ्याकडून काही अपराध झाले असते तर मला क्षमा करा आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि तुमची कशा पद्धतीने मी सेवा करू शकतो. इतका भगवानांचा क्रोध होता त्यावेळेला आणि त्यांचं जे शौर्य आणि तेज म्हणजे आपण कल्पनेच्याही आपल्या पलीकडे आहे. मग असे भगवान त्यावेळेला प्रकट होऊन त्यांनी वराह अवतारामध्ये जे आहे तर त्या पृथ्वी मातेला म्हणजे त्यांनी काय केलं तिची हा जो असुर आहे हिरण्याक्षयाच्या त्याचा वध करून त्याच्या तावडीतून तिची सुटका केली. पृथ्वी मातेचा उद्धार केला त्यांनी. मग असे जे भगवान आहेत त्यांना काय म्हटलंय वराह मूर्ती म्हणून त्या वराह अवताराला. मग त्यांना मी सादर वंदन करतो असं म्हटले पहा. म्हणजे भगवानांच्या शक्तीची ह्या वेगवेगळ्या अवतारातून आपल्याला कल्पना येऊ शकते. म्हणजे असा जो हिरण्याक्ष होता तर त्याचा त्यांनी वध केला पहा. आणि हा सगळं जो वध आहे तर हे सगळं पाहण्यासाठी वेगवेगळे विमानातून म्हणजे पुष्पक आणि अशी वेगवेगळे विमानं म्हणजे अंतरा म्हणजे जे होतं म्हणजे वेगवेगळी जी अंतराळयानं आपण आता पाहतो पण ह्याच्या पुढची प्रगत विमानं जी आहेत तर ती देवदेवतांकडे होती आणि आकाशामध्ये अशी दाटीवाटी झाली होती हा सगळा प्रसंग पाहण्यासाठी. त्या काळात वेगवेगळ्या ग्रहलोकातले लोक ते पाहायला आले होते. हा सगळा हे सगळं जेव्हा म्हणजे ही सगळी लीला जेव्हा भगवान यांची म्हणजे घडत होती त्यावेळेला असं वर्णन आहे भागवतामध्ये. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल, की वराह अवतारामध्ये भगवान यांनी कशा पद्धतीने पृथ्वीचा उद्धार केला आणि त्यांनी काय केलं फक्त आपल्या म्हणजे जे सुळे आहेत आपल्या म्हणजे त्या वराहाला जे सुळे असतात तर त्याच्या टोकावर पृथ्वीला असे अलगद धारण केले आणि घेऊन आले. म्हणजे त्या सुळ्यामध्ये किती ताकद असेल पहा. म्हणजे भगवान यांचं वराह मूर्ती अवतार किती म्हणजे प्रचंड शक्तिमान आहे याची आपल्याला कल्पना येते पहा. असं भगवान यांचं कसं अवतार कार्य सुद्धा इतकं म्हणजे इतकं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणजे आपण विचारच नाही करू शकणार. म्हणजे फक्त सुळ्यावरती त्यांनी पृथ्वी मातेचा एवढा प्रचंड भार पेलला आणि तिला अलगद म्हणजे एखादे पिता कसे आपल्या सुपुत्री आहेत, तिला कसे अलगद असे आपल्या जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घेतात किंवा आणि अलगद असं बाळाला कसं एखादे पिता आपले उचलून घेतात पहा छोट्याशा नवीन जन्मलेल्या बाळाला. अगदी अशा पद्धतीनं सुखरूप, सुरक्षित रूपामध्ये त्यांनी अलगद असं पृथ्वी मातेला आपल्या जे म्हणजे आपल्या आपल्या सुळ्यावरती उचलून दिलं आणि त्यांनी तिला अलगदपणे आपल्या म्हणजे तिच्या पूर्ववत ठिकाणी तिला आणून ठेवलं. अशा पद्धतीने त्यांनी पृथ्वी मातेचा उद्धार केला पहा. मग हे जे वराहाचे अवतार आहे, अशी जी वराहमूर्ती आहे, तर त्याला मी सादर वंदन करतो असं गुरुजी म्हणतात. म्हणजे हे भगवानाचे विशेष अवतार आहेत. म्हणजे ह्याच्यातून आपण काय अनुभवायचं, की कुठल्याही योनीमध्ये आणि कुठल्याही शरीरामध्ये भगवानाने अवतार घेतला म्हणजे फक्त मनुष्य शरीरामध्येच नाही. मनुष्य म्हणजे तर कुठलीही योनी म्हणजे कूर्म योनी आहे किंवा वेगवेगळ्या म्हणजे पशु योनीमध्ये सुद्धा म्हणजे वराहाच्या रूपात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी अवतार कार्य आपलं केलेलं आहे पहा. म्हणजे भगवान यांना अवतरित होण्यासाठी म्हणजे कुठलीही योनी, कुठलंही शरीर म्हणजे जे आहे ते पुरेसं असतं. म्हणजे असे अमर्याद भगवान आहेत, अचिंत्य आहेत. असे भगवान कसे आहेत अविनाशी आहेत आणि त्याचबरोबर कसे आहेत तर आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. म्हणजे ते कुठल्याही रूपात आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी प्रकट होऊ शकतात. असे वेगवेगळे हे अवतार आहेत पहा. हिरण्यकशिपू म्हणजे ना मनुष्य आहे, ना पशु आहे. अशा पद्धतीचं मधलं रूप आहे ते. मग अशा पद्धतीच्या रूपात त्यांनी जन्म घेतला. म्हणजे विविध रूपामध्ये त्यांनी अवतरित होऊन कार्य केलं. मग ह्याचं सुंदर वर्णन केलंय पहा. मग अशा भगवानांना मी नमस्कार करतो असं म्हणतात. मग आपण पण भगवानांच्या चरणी प्रणाम करूया. भगवानांच्या शुद्ध भक्त अक्रोलींच्या चरणी प्रणाम करूया आणि पुढच्या श्लोकाकडे जाऊया. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. हरे कृष्ण. नमो भृगूणां पतये दृप्तक्षात्रवनच्छिदे नमस्ते रघुवर्याय रावणान्तकराय च. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता इथं भक्तांचे भय नष्ट करणाऱ्या तुमच्या नरसिंह रूपास, म्हणजे आता भक्तांचं भय नष्ट करणारं रूप म्हणजे काय, तर नरसिंह रूप आहे. म्हणजे भक्त जेव्हा प्रल्हाद महाराजांसारखा भक्त जेव्हा अशा वेगवेगळ्या स्थळाला सामोरा गेला, तेव्हा त्याच्यामध्ये कुठलंही भय म्हणजे राहिलं नाही. इतका भगवान यांच्या तो म्हणजे सदैव स्मरणामध्ये, भगवान यांच्या नामस्मरणामध्ये होता. मग अशाच पद्धतीनं भगवान यांचे भक्त असतात, की त्यांच्यामधलं जे काही भय आहे ते सगळं नष्ट करणारे असे कोण आहेत, तर नरसिंह भगवान आहेत. तर असं ते त्यांचं नरसिंह रूप आहे. म्हणजे पुन्हा त्यांच्या अवताराविषयी माहिती देत आहेत, की कशा पद्धतीने नरसिंह म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह असं जे रूप आहे, किंवा त्रैलोक्य पादाक्रांत करणारे म्हणजे भगवान यांचं काय आहे, तर वामन देवाचं म्हणजे बटूच्या स्वरूपातलं जे अवतार आहे. तर त्याद्वारे त्यांनी काय केलं, बली महाराजांना 3 पावलांचं राज्य मागितलं आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं, त्रैलोक्य पादाक्रांत केलं. म्हणजे असे विविध अवतारांचं वर्णन करतात आणि असे भगवान आहेत, त्यांना माझा नमस्कार असो. अशा पद्धतीने वर्णन करतायत जे अक्रूर जे आहेत. मग ह्याच्यातून आपण काय शिकतो आहोत, तर भगवान यांचे विविध अवतारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भगवान यांनी कार्य केलंय ह्याचं वर्णन करून स्तुती करतायत पहा. म्हणजे हा एक स्तुती सुमनांचा वर्षाव करण्याचा, एका भक्ताचा, शुद्ध भक्ताचा भाव आपण याच्यातून समजून घ्यायचा, की भगवान कसे महान आहेत या सगळ्यातून. म्हणजे असा शुद्ध भक्त असतो तर तो आपले भाव ह्या वर्णनातून, वेगवेगळ्या अवतारांच्या वर्णनातून व्यक्त करत असतो. म्हणजे भगवान यांचं सर्वश्रेष्ठत्व, परमश्रेष्ठत्व, महानता ह्या सगळ्या वेगवेगळ्या अवतारांच्या माध्यमातून अक्रूरजी आपल्या समोर व्यक्त करतात. आता पुढे जाऊ, पुढच्या श्लोकावर जाऊ आपण. हा, मग त्याचा पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण माताजी, माझा आवाज येतोय? हो माताजी येतोय. मला एक कॉल आलेला, म्हणजे मी हा. त्याच्यात होती. नमो नमो ना भृगुणा श्लोक 20वा. माताजी बोलली मी तो. नाही नाही, नरसिंह रूपाचा झाला, 19वा झाला. 19वा हा पण 19. झालेला माताजी आधी. माताजी 17वा तुम्ही 18वा आधी झालेला, मग 19 आणि मग माताजी 20वा तुम्ही बोल. जरा ऐका, मी काय सांगते. 19वा श्लोक आहे हा, आता तुम्ही वाचलात. त्याच्यामध्ये नरसिंह रूपाचं आणि वामनदेवांचं मी वर्णन केलं. आता हा श्लोक वाचायचा आहे, नमो भृगुणा. ओके. नमो भृगूणां पतये दृप्तक्षत्रवनच्छिदे नमस्ते रघुवर्याय रावणान्तकराय च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया, की गर्विष्ठ क्षत्रिय रूपी अरण्य कापून टाकणाऱ्या तुम्हा भृगुपती भगवंतांना माझा नमस्कार असो. क्रूर रावणाचा विनाश करणाऱ्या तुम्हा रघुपती भगवान यांना नमस्कार असो. म्हणजे इथे परशुरामजींचा उल्लेख केलाय. म्हणजे भगवान यांचा जो परशुरामांच्या स्वरूपातला जो अवतार आहे, तर त्याचं वर्णन केलंय. म्हणजे भृगुवंशाचे म्हणजे काय, तर त्याला भृगुपती म्हणजेच कोणते, तर परशुरामजी. भृगुवंशामध्ये त्यांनी तो अवतार धारण केला परशुरामजींचा. मग ते कसे होते, तर त्यांनी काय केलं, तर क्षत्रिय रूपी म्हणजे क्षत्रिय जे होते, तर क्षत्रियाच्या अवतारात म्हणजे त्यांनी तो म्हणजे तो जो अवतार आहे, खरं तर ते एका ब्राह्मण म्हणजे वंशामध्ये, म्हणजे भृगुवंश म्हणजे काय, तर भृगु ऋषी किंवा मुनी म्हणजे ते कोण आहेत, ब्राह्मण वर्णाचे. मग तिथे जन्म घेतला होता. पण ते एक उत्तम क्षत्रिय होते आणि त्यांनी काय केलं, जे गर्विष्ठ पृथ्वीवरचे क्षत्रिय होते ते अत्यंत गर्विष्ठ झाले होते आणि त्यांनी हाहाकार माजवून सोडलं होतं पृथ्वी लोकावरती. आणि मग असे जे क्षत्रिय रूपी गर्विष्ठ लोक होते, की जे अधर्मी बनले होते, तर त्यांचं अरण्य कापून टाकणार, म्हणजे क्षत्रियांचा अशा त्यांनी काय केला, विनाश केला. म्हणजे त्यांनी जवळजवळ त्यांनी 21 वेळा ही म्हणजे ह्या पृथ्वी लोकावरचे जे क्षत्रिय आहेत त्यांचा निपात केला. म्हणजे एकही क्षत्रिय त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. म्हणजे अशी क्षत्रिय रूपी अरण्य त्यांनी कापून टाकले होते. म्हणजे अशा पद्धतीने जे अधर्म वाजवणारे क्षत्रिय होते ना, त्यांचा निपात करून टाकला होता. आणि निक्षत्रिय अशी त्यांनी पृथ्वी केली होती. तर अशा पद्धतीचा पराक्रम जो आहे, तर परशुराम या भगवान यांच्या रूपामध्ये म्हणजे जो आहे, तर म्हणजे ह्या अवतारामध्ये किंवा भगवानाच्या
परशुराम अवतारामध्ये हा जो पराक्रम आहे तर तो भगवान यांनी केला होता. मग असे जे भगवान आहेत तर त्यांना माझा नमस्कार असतो. म्हणजे भगवानांच्या यशोगाथा आणि आपण लीलाचा अभ्यास तो पहा. म्हणजे आणि भगवानांच्या पराक्रम गाथा आहेत, त्या पराक्रमाच्या गाथा आहेत. इतिहास जो आहे, विश्वभर जो इतिहास भगवान यांच्याविषयी गायला जातो किंवा कथा लीला भगवान यांच्या गायल्या जातात, महिमागान केलं जातं. हा काय आहे? भगवान यांच्या यशोगाथांचं, विजयगाथांचं कथन आहे आणि भगवानांच्या भक्तांवरील यशाचं कथन आहे. म्हणजे तिथे भगवानच विजयी असतात, नेहमी भक्तांचा उद्धार करतात. म्हणजे मग असे जे भगवान आहेत तर त्यांचा म्हणजे परशुराम रूपातला जो अवतार आहे तर त्याद्वारे त्यांनी काय केलं, अशा सगळ्या गर्विष्ठ क्षत्रियांचा त्यांनी निपात केला आणि क्रूर रावण जो आहे तर त्याचा विनाश केला. रघुपती म्हणजे भगवान श्री रामचंद्रांच्या अवतारात. मग अशा भगवानांना माझा नमस्कार असतो. अशा पद्धतीनं अक्रूरजी वर्णन करतात. हे अवतारांचं वर्णन आपण अभ्यासतो. आता पुढच्या श्लोकावर येऊ. हा माताजी. नमस्ते नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः. हरे कृष्ण. आता आपण समजून घ्या की यादवांचे प्रमुख अशा तुम्हाला आणि वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न तथा अनिरुद्ध या तुमच्या रूपांना माझे नमन असो. म्हणजे भगवान जे आहेत तर ते वासुदेव म्हणजे कोण, तर भगवान श्रीकृष्ण जे गोकुळामध्ये यादवांचे प्रमुख जे आहेत तर या रूपामध्ये जे आले तर त्याला वासुदेव असं म्हटले. आणि त्याचबरोबर आपण विस्तार पाहतो भगवान यांच्यापासून. तर सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्ण वासुदेव या स्वरूपात, मग त्यांचा द्वितीय म्हणजे दुसरा विस्तार म्हणजे संकर्षण, म्हणजे तिसरा प्रद्युम्न आणि चौथा अनिरुद्ध ही रूप म्हणजे वासुदेवांची ही एक्सपान्शन्स आहेत किंवा हे विस्तार आहेत. तर ह्याला म्हणजे हा जो ह्याला काय म्हटलंय की ह्या सगळ्या विस्तार अवतार जे आहेत तर ह्या सगळ्या अवतारांना मी तुमच्या म्हणजे अशा रूपांना अवतार रूपी ह्या रूपांना मी नमन करतो. अशा पद्धतीनं स्तुती करतात जे अक्रूर आहेत ते. म्हणजे भगवानांचे हे प्राथमिक विस्तार आहेत. त्याला जे म्हणजे प्राथमिक विस्तारामध्ये हा चतुष्कोण म्हटलं जातं किंवा अंतस्थ चतुर्दय म्हटलं जातं. तर हा जो आहे तर या 4 रूपामध्ये भगवान स्वतःला प्रथम विस्तारित करतात. तर ही 4 रूप म्हणजे कुठली, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. त्या म्हणजे जे अशा 4 रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात की जी आध्यात्मिक जगतामधली शाश्वत रूप आहे. तर या रूपांना माझं नमन असतं. म्हणजे भगवान यांची आता स्वतःला विस्तारित वेगवेगळ्या स्वरूपात करणारी जी रूप आहेत, विस्तारित केल्यानंतरची वेगवेगळी रूप आहेत त्यांचं वर्णन करतात. आधी अवतारांचं वर्णन केलं की जे पृथ्वी लोकावर भगवान प्रकट होतात वेगवेगळ्या अवतारामध्ये. आता त्यांची जी रूप आहेत आध्यात्मिक जगतामधली त्यांचं वर्णन केलं त्यांनी. अशा पद्धतीनं भगवान यांची स्तुती करतात, भगवान यांची महिमा गानच एक प्रकारे करतात की भगवान कसे महान आहेत. अशा वेगवेगळ्या स्तरावर ते स्वतःला प्रकट करत असतात. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये पण करतात आणि भौतिक, मग त्याचं हे उदाहरण. मग भौतिक जगतामध्ये म्हणजे अवतारांच्या स्वरूपात, आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजे हे वेगवेगळे विस्तार भगवानांचे. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढची स्तुती घेऊ. पुढचा श्लोक घेऊ. नमो बुद्धाय शुद्धाय दैत्यदानवमोहिने म्लेच्छप्राय क्षत्रहन्त्रे नमस्ते कल्किरूपिणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की बुद्धाच्या रूपामध्ये नमो बुद्धाय म्हटले म्हणजे काय की बुद्धाच्या रूपामध्ये भगवान यांनी काय केलं की त्यांनी त्यावेळेला काय केलं, येऊन तर वेदांचा गैरवापर करायला सुरुवात केली होती त्या काळातल्या लोकांनी. म्हणजे जे काही वेदांचं ज्ञान जे आत्मसात जे करणारे ब्राह्मण वर्णाचे लोक होते, मग त्यांनी काय केलं, दैत्य दानवांना म्हणजे भ्रमित केलं. म्हणजे काय की सगळ्याच लोकांना, दैत्य दानव असं नाही की सगळ्यांनाच भ्रमित त्यांनी केलं. काय केलं तर त्यांनी भगवान यांच्याविषयी त्यांनी भ्रमित केलं. म्हणजे पशुहिंसा करू लागले लोक आणि पशु हत्या करून म्हणजे ते म्हणजे त्याचं सेवन करायला लागले. मग आणि हे कुठं म्हणजे वेदांचा त्यांनी म्हणजे आपल्या मनानुसार त्याचा अर्थ काढला आणि त्यानुसार भगवान म्हणजे यांच्याच त्या आज्ञात अशा पद्धतीने त्यांना प्रस्तुत करायला लागले. म्हणजे असे जे स्वार्थी लोक होते की जे आपल्या स्वार्थासाठी
आपल्या लोभासाठी. तर त्यांनी काय केलं, वेदांचा गैरवापर केला किंवा वेदांचा वेगळा अर्थ लावला आणि तो लोकांसमोर प्रस्तुत करून लोकांना भ्रमित केलं. मग त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आले, म्हणजे दैवी गुणांनी युक्त असलेले लोक आणि असुरी गुणांनी, म्हणजे दैत्य, दानव, म्हणजे हे वेगवेगळे पुन्हा असुरी लोकांमध्ये हे प्रकार आहेत वेगवेगळे. म्हणजे अशा थोडक्यात म्हणजे सगळ्यांसमोरच त्यांनी प्रस्तुत केला. याचा फायदा कोणी घेतला म्हणजे अशा असुरी प्रवृत्तीचे लोक, तर त्याला ते दैत्य, दानव असं म्हटलंय. मग ह्यांना भ्रमित केल्यामुळे त्यांनी काय केलं की ते त्याचा म्हणजे ह्या चुकीच्या ज्ञानाचा किंवा खोट्या ज्ञानाचा जो प्रसार झाला वेदांविषयी किंवा भगवान यांनी दिलेल्या ज्ञानाविषयी, त्याचा त्यांनी काय केलं की लाभ घेतला आणि अजून अधर्मी बनले ते. मग अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळेला पशुहिंसा भरपूर होऊ लागली. मग ही थांबवण्यासाठी भगवान बुद्धांनी घेतलेला अवतार आहे. मग म्हणजे भगवान यांनी बुद्धांचे अवतार म्हणजे स्वतः ते अवतरित झाले. भगवान कसे आहेत? निष्कलंक आहेत, कारण भगवान यांनी सगळ्या गोष्टी त्रुटीरहित निर्माण केल्या. भगवान यांची वाणी म्हणजे वेद आहेत आणि त्याच्यामध्ये त्रुटी दोष असूच शकत नाहीत. आणि त्याचा म्हणजे जे पृथ्वी तलावरती पृथ्वीवरचे जे असे अधर्मी लोक आहेत किंवा त्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या तर त्यांनी काय केलं होतं, गैरवापर केला होता, चुकीच्या पद्धतीने अर्थ लावून लोकांमध्ये प्रस्तुत केला होता. आणि हे कार्य रोखण्यासाठी, अशा पद्धतीचं अधर्मी कार्य रोखण्यासाठी, म्हणजे भगवान वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळी कार्य करायला येतात, पण ती वेगवेगळी कार्य करताना उद्दिष्ट एकच असतं पहा, अधर्म थांबवण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी. मग काही काळ त्यांनी काय सांगितलं, वेदांना त्यांनी बंद केलं. म्हणजे वेदांना म्हणजे का करावं लागलं त्यांना, तर ह्यासाठी म्हणजे छद्म अवतार म्हटलं जातं बुद्धांचा अवतार जो आहे. तर म्हणजे ते त्या अवतार छद्म अवतार म्हणजे काय, की अशा अवतारात येऊन त्यांनी काय केलं की जे असे जे होते ना की जे नास्तिक आणि असुरी प्रवृत्तीचे लोक होते, त्यांना आपले अनुयायी बनवून टाकलं. म्हणजे एक प्रकारे ते भगवान यांचे भक्तच बनले ना, आणि त्यांना पशुहिंसेपासून परावृत्त केलं. म्हणजे मांसाहार करूनही स्वतःला राजे म्हणवणारे असे जे होते, म्हणजे किंवा पशुहिंसा करत होते, तर ते थांबवण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचा छद्म अवतार म्हणजे बुद्धांचा अवतार त्यांना धारण करायला लागला. आणि त्या प्रकारे म्हणजे त्या अवताराच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, तर एक प्रकारे असे जे नास्तिक आहेत, असे जे असुरी लोक आहेत, तर त्यांना आपल्या अनुयायी बनवून टाकलं आणि आपले भक्त बनवणं. म्हणजे भगवानांची योजना किती अचिंत्य आहे पहा. म्हणजे आपल्यासाठी किती अचिंत्य आहे पहा, की म्हणजे अशा लोकांना पण त्यांनी बुद्धांच्या अवतारात येऊन आपले भक्त बनवणं. आणि भगवान यांचे जे भक्त होते, म्हणजे जे पारंपरिक भक्त म्हणून, शुद्ध भक्त म्हणून, की जे भक्तिमय प्रेममय सेवा करणारे, ते देखील भगवान यांचे भक्त होते पहा. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं की ही हिंसा थांबवली. म्हणजे भगवान यांचं जे कार्य आहे तर ते अशा पद्धतीनं असतं, आपल्या कल्पनेच्या आणि बुद्धीच्या पलीकडे. मग अशा बुद्धांना माझा नमस्कार असं असं ते वर्णन करतात. मग आता मांसाहार करून स्वतःला राजे म्हणवणाऱ्या दुष्टांचा विनाश करणाऱ्या तुमच्या कल्की अवतारास माझे नमन असो. म्हणजे काय की भगवान यांचं म्हणजे दुसरं स्वरूप किंवा भगवान यांचं मनुष्यामधलं सर्वश्रेष्ठ रूप म्हणजे नृप किंवा राजा किंवा वल्लभ असं म्हटलंय. म्हणजे विभूतीमध्ये ज्या विभूतींचं वर्णन केलं जातं भगवान यांच्या 10व्या अध्यायात, तर त्यामधला वल्लभ किंवा राजा म्हणजे त्या प्रजेचा, म्हणजे भगवान यांचं रूप त्याला मानलं जातं. म्हणजे राजाला भगवान यांच्या समोर दर्जा दिला जायचा. आणि राजर्षी असायचे पूर्वी. राजांचं कर्तव्य काय असायचं, की आपल्या प्रजेला भौतिक जंजाळात पडण्यापासून संरक्षण द्यायचं. म्हणजे प्रजेच्या सगळ्या गरजा जशा पूर्ण करायच्या, तशी प्रजेची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पण मार्गदर्शन करायचं आणि त्यांना भौतिक जंजाळात ते अडकून पडू नयेत किंवा भौतिक भौतिक जंजाळामध्ये ते अडकून पडून त्यांचं पतन होऊ नये यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं हे राजाची जबाबदारी असायची. म्हणजे राजा आणि प्रजा यांच्या समन्वयाच्या माध्यमातून काय व्हायचं, तर भगवान यांची एक प्रकारे ती भक्तिमय प्रेममय सेवेचेच प्रयत्न व्हायचे पहा. म्हणजे राजा पृथू महाराज यामध्ये अत्यंत म्हणजे असे काय म्हणतात, आदर्श मानले जातात. त्यांची प्रजा कशी होती, तर अशा पद्धतीनं पृथू महाराजांच्या आज्ञेनुसार कार्य करणारी होती. आणि चातुर्वर्ण म्हणजे चतुर्वर्ण जे म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था आहे, तर त्यानुसार पालन करून प्रत्येकानं आपलं आपलं कर्तव्य कर्म करून भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, भगवानांची भक्ती करणं. आणि हे चातुर्वर्णामधलं म्हणजे चातुर्वर्णामध्ये जे विभागलं गेले त्यांना, तर या विभागामध्ये त्या त्या स्तरावर काम करत असताना ते नीट होतंय ना, ह्याचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ह्याचं जे आपण म्हणू ह्याची देखरेख
तर याचं म्हणजे ह्याच्यावर कोणीतरी देखरेख करणारी व्यक्ती म्हणजे कोण असतो, तर तिथला प्रशासक किंवा राजा असतो. आणि ते करण्यासाठी क्षत्रिय जो आहे किंवा जो राजा आहे, तर त्या वर्णातल्या लोकांकडे ती जबाबदारी दिली गेलेली आहे. मग त्यांनीच जर पशुहत्या केली म्हणजे अ, त्यांच्या प्रजेमध्ये म्हणजे त्यांची जेव्हा प्रजा म्हणून उल्लेख होतो, मग त्या प्रजेमध्ये त्यांच्या त्या राज्यामध्ये उपस्थित असलेले सगळे पशु, पक्षी, जीव सगळे येतात. हं. मग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांचं पालकत्व सुद्धा राजाला असतं. मग त्यांनी जर त्यांचं संरक्षण केलं नाही, त्यांना संरक्षण दिलं नाही, तर मग काय होईल? राजा जो आहे तो अधर्मीच झाला एक प्रकारे. मग अशा पद्धतीने राजा अधर्मी बनून मांसाहार करू लागला. अशा पद्धतीचं म्हणजे क्षत्रिय वर्णाच्या लोकांचं पतन कुठे होतं? कल्की म्हणजे जेव्हा अवतरित होतात तेव्हा होतं. म्हणजे काय? की कलियुगामध्ये म्हणजे कलियुग इतकं पथभ्रष्ट लोकांचं आहे, की जे प्रशासक आहेत किंवा जे म्हणजे राज्यकर्ते आहेत, तर ते असे अधर्मी म्हणजे शूद्रातिशूद्र स्तरावरचे असतील. आणि त्यांच्या हाती सत्ता येईल आणि ते राज्य चालवतील. मग ते असे मांसाहार करणारे, अशा पद्धतीचं अधर्मी कृत्य करणारे असतील, तर मग अशा दुष्टांचा नाश करण्यासाठी कल्की स्वरूपात भगवान हे अवतार घेत असतात. आणि या लीला भगवानांच्या चालूच असतात. म्हणजे अशी अनेक चक्र सुरू आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी भगवानांचे हे वेगवेगळे अवतार होतात. आणि मग शेवटचा अवतार त्यांचा कल्की होतो आणि या दुष्टांचा नाश होतो कलियुगातल्या आणि पुन्हा हे युगांचं चक्र सुरू होतं आणि ही मन्वंतर आणि हे सगळं असं लीलांचं चक्र भगवान यांच्या सुरूच राहतं. म्हणजे असं नाही की आताच हा अवतार होणार आहे. आधी अशी युगांची चक्र झाली आणि त्यावेळेला भगवानांचे अवतार झाले आणि तेव्हा पण कल्की अवतार होऊन गेला आणि आता पुन्हा होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे चक्र सुरूच राहतं. मग अशा म्हणजे अधर्म माजवणाऱ्या राजांचा नाश करण्यासाठी भगवान जे आहेत तर ते कल्की अवतारामध्ये येत असतात. मग अशा अवताराला माझं नमन असो. अशा पद्धतीने भगवानांची स्तुती करतात अक्रूरची. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढचा श्लोकावर जाऊ. अं, 23. 23वा. भगवान जीवलोकोऽयं मोहितस्तव मायया अहं ममेत्य सद्ग्राहो भ्राम्यते कर्मवर्त्मसु. आता इथे भगवान काय म्हणतात भगवान यांच्याविषयी अक्रूरजी काय म्हणतात, हे भगवान या जगातले जीव तुमच्या मायाशक्तीने भ्रमित होऊन जातात. परिणामी ते मी आणि माझे या मिथ्या धारणामध्ये गुरफटून जातात आणि विवशपणे सकाम कर्माच्या मार्गावर भ्रमण करत असतात. म्हणजे काय की आता जीवाविषयी आता अवतारांच्या विषयी वर्णन संपलंय. आता जीवशक्ती भगवान यांची कशी आहे, तर ह्या जगात जे जीव आहेत आपल्यासारखे ते मायाशक्तीने भ्रमित होतात. आता आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. तर ते मी आणि माझे म्हणजे मिथ्या धारणा म्हणजे आपला मिथ्या अहंकार जो असतो आणि त्यामुळे काय होतं आपण स्वतःला मी कुणीतरी समजतो भगवान यांच्यापेक्षा वेगळं आणि मग ते काय करतात त्यामुळे सकाम कर्मच करत असतात. म्हणजे आपली परिस्थिती कशी आहे पहा. म्हणजे आपल्याला हा जो देह दिलाय भगवान यांनी हो की नाही मनुष्य देह दिलाय किंवा प्रत्येकाला वेगवेगळा देह मनुष्याला एक बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीद्वारे तो निर्णय घेऊ शकतो आणि आपलं कर्म जे आहे तर ते बदलू शकतो म्हणजे कर्माचं स्वरूप अशी बुद्धी दिली आहे भगवान यांनी. पण आपलं काय होतं आपण या जीवात्मा म्हणून ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याला शरीर मिळतं आणि ते शरीर मिळाल्यानंतर काय होतं की आपण त्या शरीराच्या माध्यमातून म्हणजे आपले जे वेगवेगळी म्हणजे इंद्रिय आहेत तर त्यांच्या माध्यमातून कर्म करायला लागतो. म्हणजे शरीराचा आपण जसा एखादा ड्रायव्हर चालक आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोटारीचा उपयोग करतो आपण तसं आपण शरीराचं म्हणजे जे वेगवेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी उपयोग करण्यासाठी आपल्याला मिळालेलं असतं हे शरीर आणि ह्या इंद्रियांचा उपयोग कशासाठी करायचा असतो मानवी जीवनाचं ध्येय काय आहे तर भगवानांची प्राप्ती भगवत धामाची प्राप्ती भगवान यांना जाणणे आणि भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवत प्राप्ती करणे हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय यासाठी आपल्याला हे शरीर प्रदान करते भौतिक प्रकृती आणि या इंद्रियांना भगवत सेवेमध्ये आपण गुंतवून ठेवणं आवश्यक असतं. पण आपण काय करतो या भौतिक प्रकृतीमध्ये आलो की ती 3 गुणांनी युक्त आहे आणि ह्या 3 गुणांनी युक्त असलेली भौतिक प्रकृती आहे तिचं म्हणजे स्वामित्व कोण करतात कोण करते म्हणजे त्या भौतिक प्रकृतीचे म्हणजे जी शक्ती आहे तिला म्हणायचं मायाशक्ती आणि तिचं स्वामित्व करणारे सुद्धा भगवानच आहे. पण भगवान यांची जी मायाशक्ती आहे तिच्यामुळे काय होतं 3 गुणांच्या प्रभावामुळे आपण भ्रमित होतो आणि स्वतःला मी हे शरीर आहेत समजतो. आपण जीवात्मा आहोत भगवान यांचे अंश आहोत तर हे नातच विसरतो आणि स्वतःला शरीर समजून आपण काय करतो
तात्पुरत्या इंद्रिय तृप्तीमध्ये स्वतःला गुरफटवून टाकतो आणि त्याद्वारे आपण भ्रमित होत राहतो आणि सकाम कर्म म्हणजे फळाच्या आशेनेच प्रत्येक कर्म करतो, म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठीच अशा पद्धतीने कर्म करतो. आपण विसरून जातो भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं आणि त्यामुळं पुन्हा 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 सकाम कर्माच्या मार्गावर म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 आपलं जसं कर्म असेल तशा विविध योनी आणि शरीर घेऊन आपण येतच राहतो आणि असं हे चक्र सुरूच राहतं. म्हणजे हे जीवाचं कशा पद्धतीनं ह्या म्हणजे पृथ्वी तलावर शरीर धारण करून तो येतो, तर त्यावेळेला कसं कर्म घडतं पृथ्वी लोकावर ह्याचं वर्णन आता भगवान म्हणजे यांचे भक्त जे अक्रूर आहेत ते करतात. म्हणजे जीवशक्तीचं वर्णन त्यांनी केलं. आता पुढे जाऊ आपण. अहं चात्मात्मजागार दारार्थं स्वजनादिषु भ्रमामि स्वप्नकल्पेषु मूढ सत्य विभो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की ते आता इथे वर्णन काय करतात. हे प्रभू, मी देखील याचप्रमाणे भ्रमित झालेलो आहे. मी माझे शरीर, घर, मुले, बाळे, पत्नी, संपत्ती आणि हे सुद्धा वस्तुतः स्वप्नाप्रमाणेच असत्य असूनही मूर्खपणे सत्यच मानत आहे. म्हणजे आपल्या स्वतःचं एखादा भक्त जो आहे तर स्वतःचं कधी महिमा मंडन करत नाही स्वतःच्या मुखाने, तर भगवान यांचा तुच्छ दास म्हणून तो राहतो. हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे पहा. म्हणजे भगवान यांचा अत्यंत तुच्छ दास की जो म्हणजे अत्यंत म्हणजे हीन दीन स्तरावर स्वतःला समजतो. तो वर्णन कसं करतात पहा. आधी त्यांनी जीवात्म्याचं वर्णन केलं. असा जीवात्माच आहे मी, ह्यांच्यातलाच एक मी आहे आणि मी असं भ्रमित झालोय. ते गृहस्थाश्रमामध्ये आहेत म्हणून ते काय म्हणतात की मी असं भ्रमितच झालेला जीवात्मा आहे की मी माझं शरीर, घर, मुलं, बाळ, पत्नी, संपत्ती हे आणि अनुयायी म्हणजे माझे जे भक्त आहेत अनुयायी, तर ह्या सगळ्यांना वस्तुतः हे स्वप्नाप्रमाणे असत्य आहेत. म्हणजे हे भौतिक जगत काय आहे, मिथ्या प्रतिबिंब आहे त्या आध्यात्मिक जगताचं. हे सगळं मायेमुळे भ्रमित झाल्यामुळे आपण इंद्रिय तृप्तीसाठी या सगळ्या गोष्टी करतो, हे सगळे कर्म करतो, हे ते जाणतात. मग तिथे एखादा भक्त कसा असतो, शुद्ध भक्ताचं जीवन कसं असतं, तो कर्तव्य कर्म म्हणून करतो. आपलं जे आवश्यक कर्म आहे ते म्हणजे किंवा नित्य कर्म करतो. म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी कृष्णांना म्हणजे तो जे आहे तो म्हणजे कृष्णांच्यासाठी आणि कृष्णांचं समर्पण करून कृष्णांच्या संतुष्टीसाठी तो प्रत्येक वेळी कार्य करत असतो किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करत असतो. मग असं शुद्ध भक्ताचं जीवन असतो. पण तरी देखील शुद्ध भक्त म्हणून ते स्वतःला इतकं तुच्छ लेखतात, तर ते काय म्हणतात की ते सांगतात की मी अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मायेमुळे भ्रमित झालोय आणि त्यामुळं हे सगळं असत्य मिथ्या आहे. हे सगळं जीवन भौतिक जीवन आहे हे मी जाणतो आणि तरी सुद्धा मी मूर्ख असल्यामुळं मला हेच सत्य वाटतंय. अशा पद्धतीनं आपली जीव म्हणून जी वास्तविक स्थिती आहे ती उलगडून इथे अक्रूरजी दाखवतात पहा. म्हणजे खरं तर ते शुद्ध भक्त आहेत आणि ते जाणतात म्हणजे आपली वास्तविक स्वरूप स्थिती काय, भगवान यांचे आपण अंश आहोत, म्हणजे जीवात्मक अंश आहोत, भगवान यांचे आपण सेवक आहात. मग अशा पद्धतीनं सेवक भावामध्ये राहून, दास्य भावामध्ये राहून ते भगवानांची सेवा करतात. अर्चन भक्ती करतात ते. म्हणजे त्यांची भक्तीचं वैशिष्ट्य काय, अर्चन भक्तीमध्ये स्थित आहेत ते. म्हणजे अर्चन 9 अंगापैकी अर्चन भक्ती नुसार भगवानांची सेवा करणारे उच्च कोटीचे भक्त म्हणजे अक्रूरजी. मग असे जे अक्रूरजी आहेत तर ते इतके उच्च श्रेणीतले भक्त असून देखील आपलं जे खरं स्थान आहे वास्तविक म्हणजे जे स्वरूप स्थिती आहे म्हणजे आपण भगवानांचे नित्य सेवक दास आहोत आणि आपल्या जीवशक्ती म्हणून किंवा जीवात्मा म्हणून आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या जाणतात. आणि त्याचं वर्णन करतात की मी असा भ्रमित झालेला जीवात्मा आहे आणि या सगळ्या भौतिक परिस्थितीला सत्य मानून बसलोय, असा मी मूर्ख असा ही नदीन जीव आहे आणि तुमच्या चरणी मी वंदन करतो की तुम्ही माझी म्हणजे तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशा पद्धतीनं भगवान यांची कृपा मिळावी म्हणून अत्यंत हीन दीन लेखणारा जो असतो स्वतःला, म्हणजे उच्च स्तरावर असतो तो भक्त पण तो स्वतःला कसं समजत असतो, हीन दीन स्तरावर असा जो समजणारा भक्त असतो तो खरा भगवानांचा शुद्ध भक्त असतो पहा. मग हे आपण अक्रूरजींच्या स्तुतीतून हा भाग शिकून घेतला. मग आता पुढे जाऊ आपण. अनित्यानात्मदुःखेषु विपर्य अमतिर्हम् द्वन्द्वारामस्तमोविष्टः न जाने त्वात्म न प्रियम. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर अशा रीतीने चुकीने अनित्यास नित्य मानून, शरीरास आत्मा समजून आणि दुःखकारक गोष्टींना सुखकारक मानून मी या भौतिक जगातील द्वंद्वामध्ये सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे प्रभो, परिणाम स्वरूप मी अज्ञानामध्ये लिप्त झालेलो आहे आणि तुम्हीच माझ्या प्रेमाचे एकमेव विषय आहात हे मला मुळीच समजू शकले नाही. म्हणजे जीवाची जी परिस्थिती असते ना, वास्तविक स्थिती, ती याच्यात वर्णन केली पहा. म्हणजे आम्ही सगळे ह्या जीवा म्हणजे आम्ही सगळे जीव कशा आहोत, तर त्या सगळ्या जीवांमधलाच मी एक आहे. अशा पद्धतीनं स्वतःला तुच्छ सामान्य मानणारा भगवत भक्त असतो पहा. भगवत भक्तांची चरित्रातून आपण हेच शिकायचं की असामान्य असून देखील स्वतःला सामान्य समजून तुच्छ जीव समजून भगवानांची ते स्तुती करतात. त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणारे ते असतात. असामान्यमध्ये म्हणजे सामान्यमध्ये राहून असामान्य सेवा करणारे असामान्य असतात ते, पण ते सामान्य बनून राहतात. हे भगवान यांच्या भक्तांचं वैशिष्ट्य आहे पहा. अन्यथा जे सामान्य असतात ते असामान्य भक्त म्हणून देखावा करत असतात. मग त्यांना पाखंडी असं म्हटले पहा. है ना? मग असे जे म्हणजे किंवा मिथ्याचारी म्हटले, मग असे जे भक्त असतात त्यांचं काय करते मायाशक्ती त्यांचं सगळं ज्ञान आहे ते हिरावून घेते आणि असे जे असतात त्यांचं पतन होतं अशा भक्तांचं. म्हणजे त्यांच्यावर भगवानांची कधीच कृपा होत नाही. त्यांना काय त्यांच्यावर कृपा कोणाची होते? मायाशक्तीची होते. मग मायाशक्ती काय करते? त्यांना अजून म्हणजे भ्रमात टाकते. अशा पद्धतीने काय होतं. पण भगवानांचे भक्त कसे असतात? ते सदैव मी भगवानांचा सेवक आहे या भावामध्ये असतात. मग अशा अनित्याला म्हणजे हे जे अनित्य जीवन आहे, भौतिक जीवन कसं आहे? अनित्य आहे, शाश्वत नाही आहे. जन्म, मृत्यू, जराव्याधी या 4 समस्या आहेत तिथे. मग अशा अनित्य जीवनालाच मी नित्य मानून बसलोय या मनुष्य देहात येऊन आणि मी माझ्या शरीरालाच आत्मा समजतोय. खरं तर मी कोण आहे? भगवानांचा शाश्वत असा अंश आहे. हो की नाही? आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. पण मी माझ्या शरीरालाच म्हणजे मी स्वतः समजलो. आत्मा आहे असं मानलं आणि त्यामुळे दुःखकारक गोष्टी म्हणजे शरीराला वेदना झाली तर ते दुःख मला पण झालं आत्मा म्हणून. का? तर मी भ्रमित झालोय. मी शरीरालाच मी स्वतःला म्हणजे मी स्वतः समजलो म्हणून झालं. आपल्याला असं का वाटतं याचं उदाहरण घेऊया, की आपण आध्यात्मिक जगतातून आलेलो आहोत भगवान यांच्या आणि आपण हे शरीर धारण केलंय बरं का. मग आपल्याला भाजलं, पोळलं तर आपल्याला वेदना होते ना, म्हणजे ती आपल्या शरीराला म्हणजे वेदना झालेली असते. पण आत्मा म्हणून आपण त्याला शरीर मानून शरीरालाच आपण मानलेलं असतं म्हणून आपल्याला ती वेदना म्हणजे सुख आणि दुःख ही जी भावना आहे ना, ती मनाच्या स्तरावरची म्हणून जाणवते. खरं तर आपण आध्यात्मिक अंश आहोत आणि जीवात्म्याला काय भाजणं आणि बोलणं ह्या वेदना नाही. ते पूर्ण कसं स्पिरिच्युअल म्हणजे कसं आध्यात्मिक जीव आहे तो, आध्यात्मिक जगतातून आलेला. पण आपण स्वतःला शरीर मानून बसतो आत्मा जो आहे तो आणि म्हणून हे सगळं सुख आणि दुःख या वेगवेगळ्या भावनांना त्यांना भौतिक जगतामध्ये हे द्वंद्व आहे एक प्रकारचे ह्याला सामोरं जायला लागतं. म्हणजे इच्छा, द्वेष हे सगळे भौतिक जगतातले हे सगळे विकार जडतात. त्यामुळे या भावना निर्माण होतात. मग हे कशामुळे होतात? आत्म्याच्या स्तरावर आपल्याला म्हणजे त्या जगतातून आल्यामुळं इथे आपण जेव्हा आजारी पडतो, आपल्याला काही इजा होते, तेव्हा आपल्याला फार दुःख होतं. कारण आध्यात्मिक जगतामध्ये आजार किंवा असा आजारपण किंवा अशा इजा असं काही नाहीच आहे ना. म्हणजे तिथे सगळं कसं आहे पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर आहे आणि त्यामुळं जेव्हा भौतिक जगतामध्ये येतो तेव्हा आपल्याला हे सहन होत नाही. म्हणजे आपण म्हणजे ती आपली स्मृती आहे ती थोडीशी शिल्लक असते म्हणा किंवा ती स्मृती कार्य करत असते आत्मा म्हणून. तेवढं स्मरण असतं आपल्याला काही प्रमाणात आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा अशी काही इजा होते किंवा काही आपल्याला त्रास होतो ना किंवा आजारपण येतो तेव्हा आपल्याला फार दुःख होतं पहा असं माझं झालं. मग हे का तर आत्मा स्वतःला शरीर समजत असतो म्हणून. हं. कारण आत्म्याला अशी सवयच नसते किंवा आत्म्याला असं मान्यच नसतं की त्याला काही इजा झाली. कारण त्याला होतच नसते ना काही. भगवान यांचं अविनाशी स्वरूप आहे ते. म्हणजे तो आत्मा कधीही पहा आत्म्याची वर्णनं दिलेली आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये, की कुठल्याही अग्नीने तो जाळता येत नाही, कुठल्याही वाऱ्याने तो सुकवता येत नाही. हे सगळं वर्णन आहे ना, कुठल्याही जलाने तो ओला करता येत नाही. हे सगळं वर्णन आपण किंवा कुठल्याही शस्त्राने त्याचे तुकडे करता येत नाहीत. म्हणजे आत्म्याला हे सगळे काही म्हणजे नाहीच आहेत. म्हणजे हे सगळे इजा, हानी करणाऱ्या गोष्टी. पण आत्मा स्वतःला शरीर समजून बसला इथे मायेच्या भ्रमामध्ये आणि म्हणून त्याला सुख-दुःख हे अनुभवायला लागतंय. म्हणजे हा भ्रमच आहे ना, इल्युजन म्हणतो मायेमधलं आणि पुन्हा द्वंद्व सुख आणि दुःख म्हणजे इच्छा आणि द्वेष असं म्हणजे अशा पद्धतीच्या भावामध्ये असतं. म्हणजे आपल्याला आपल्याला अनुकूल गोष्ट झाली म्हणजे एखादी, की आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपल्या मनात जी इच्छा असते तर त्यानुसार झाली, की आनंद होतो. कारण आपलं मन भौतिक आहे. आणि मग आपल्यासाठी दुःखदायक गोष्ट झाली आपल्याकडे ती नाहीये.
तर मग आपल्याला त्या व्यक्तीविषयी किंवा त्या गोष्टीविषयी द्वेष निर्माण होतो. म्हणजे असं द्वंद्व सतत सुरू राहतं. म्हणजे भौतिक स्तरावर आपण असल्यामुळे स्वतःला आपण शरीर मानल्यामुळे होतो. मग आपण स्वतःला काय मानलं पाहिजे? भगवान यांचा शाश्वत अंश, मी सदैव सेवक आहे भगवान यांचा. ह्या भावामध्ये जेव्हा येऊ आपण, तेव्हा आपलं अज्ञान नष्ट होईल. आणि मग त्यामुळे ते काय म्हणतात, की मी अशा ह्याच्यात सुख मिळवायचा प्रयत्न केला. पण ह्या भौतिक जगतामध्ये सुख हे नाहीच आहे. खरं सुख कुठे आहे? भगवान यांच्याकडे आहे. खरं प्रेम कुठे आहे? भगवान यांच्याकडे आहे. आणि मग परिणाम स्वरूप काय झालं? मी अज्ञानामध्येच राहिलो आणि अज्ञानामध्ये लिप्त झाल्यामुळं तुम्ही माझ्या प्रेमाचे म्हणजे भगवान यांच्याकडेच खरं प्रेम आहे, शाश्वत सुख आहे, शाश्वत आनंद आहे. मग तुम्हीच माझ्या प्रेमाचे एकमेव विषय आहात हे मला मुळी समजूच आलं नाही. मग ही आपल्यासारख्या जीवांची अवस्था अक्रूरजी इथे वर्णन करतात पहा. ते खरं तर शुद्ध भावामध्ये स्थित आहेत, भगवानांच्या शुद्ध प्रेमामध्ये. पण आपल्यासारख्या जीवांचं काय घडतं हे म्हणजे ह्या श्लोकाच्या माध्यमातून भगवान यांचे उच्च कोटीचे भक्त अक्रूरजी यांनी वर्णन केले पहा. आणि अशा अज्ञानामध्ये आपण असल्यामुळे काय होतं, तर आपल्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं प्रेम आहे हेच आपण विसरून जातो आणि अशा गोष्टी आपण करत असतो. मग ह्या भावनेतून की मी शरीर आहे, ह्या भ्रमातून जेव्हा आपण बाहेर येतो आणि स्वतःला आत्मा समजून भगवान यांचा आपण एक शाश्वत दास आहे समजून सदैव सेवक भावामध्ये जेव्हा सेवा करायला लागतो, त्यावेळेला भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित होतो, ज्याचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं. आणि हे मला समजू नाही शकलं, म्हणजे आपल्यासारख्या जीवांची अशी अवस्था असते. मग त्याचं वर्णन अक्रूरजी इथे करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याच्या पुढचा श्लोक घेऊ. यथा भूतो जलं हित्वा प्रतिच्छन्नं तदुद्भवे अभ्येति मृगतृष्णां वै तद् तद्वत्त्वाहं परां मुखः. हरे कृष्ण. आता अज्ञानी पुरुष उदकांपासून उत्पन्न झालेल्या वनस्पतींनी आच्छादलेले पाणी सोडून ज्याप्रमाणे मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे मी तुमच्यापासून दूर गेलेले आहे. म्हणजे अज्ञानी पुरुष उदकापासून उत्पन्न झालेल्या वनस्पतींनी आच्छादलेलं पाणी म्हणजे काय, की एखादा जो अज्ञानी व्यक्ती आहे, तर तो एखादा म्हणजे जे मृगजळ आहे तर त्याच्याकडे म्हणजे धाव घेतो. म्हणजे काय, की वनस्पतींनी आच्छादलेलं पाणी म्हणजे काय, की जिथं खरोखरचं पाणी अस्तित्वात आहे, तर त्याच्याकडे लक्ष न देता मृगजळासमान म्हणजे पाण्यासमान जे भासतंय, तर तिकडे एखादा धावतो. त्याला म्हटले मृगजळ. तर तसं माझं झालंय. म्हणजे काय, की भौतिक प्रकृती मृगजळाप्रमाणे आहे, भौतिक जगत मृगजळाप्रमाणे आहे. आणि आपल्या अज्ञानापोटी, अज्ञान कुठलं, तर भगवान यांना आपण जाणत नाही आणि भगवान यांचं आपल्याशी काय नातं आहे हे आपण विसरलेलो आहोत आणि तेच आपलं खरं अज्ञान आहे. आणि त्यामुळे भगवान यांचं कार्य आणि भगवान यांच्याशी असलेला आपला संबंध आणि आपल्याला आपल्या मानवी जीवनामध्ये जे जीवात्मा म्हणून आपण येतो तेव्हा आपण काय करायचंय हे सगळंच आपण विसरून गेलेलं आहे आणि हेच आपलं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानापोटी आपण काय करतोय, तर ह्या मृगजळाकडे, भौतिक जगरूपी मृगजळाकडे धावतोय. आणि खरं जळ जे आहे किंवा खरं जे वनस्पतींनी वेढलेलं छान सुंदर जलाशय जे आहे, तो म्हणजे काय आहे, खरं आध्यात्मिक जगत जे आहे, तर ते गोलोक वृंदावन आहे. जे कुठे आहे, तर भगवान ज्यांचा जिथे वास असतो, तर असं ते गोलोक वृंदावन जे आहे, तर त्या आध्यात्मिक जगतामध्ये मी जाणं म्हणजे खरं शाश्वत धाम जे आहे, तर किंवा माझं मूळ घर जे आहे, तर ते आध्यात्मिक जगत आहे. पण ते न मिळवता किंवा ते न मिळवण्याची आकांक्षा ठेवता आपण काय करतो, म्हणजे या जीव म्हणजे आपल्यासारखा जीव जो आहे तो भ्रमित होऊन काय करतो, या मृगजळापाठी म्हणजे या भौतिक जगतामध्ये म्हणजे तो इंद्रिय तृप्ती करतो. म्हणून काय म्हटले, मृगजळाकडे धाव घेतो आणि त्यामुळे काय होतं, आपण भगवान यांच्यापासून दूर जातो. या भौतिक जगतामध्ये पुन्हा 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 जन्ममृत्यूच्या चक्रात आपण वेगवेगळी शरीर आणि योनीच्या माध्यमातून जर येत राहिलो, तर आपण भगवान यांच्यापासून म्हणजे जो मूळ आध्यात्मिक जगत आहे तिथं जे भगवान आहे, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या कृपेपासून किंवा त्यांच्या प्रेमापासून आपण वंचितच राहतो, दूर येतो ना. आपला तो जगत इतका सुंदर आहे की तिथे सगळं काही भगवान यांच्यासोबत सहवास आपल्याला मिळतो. खूप त्यांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करतो, सेवा करतो आणि तिथं कसं आहे, खूप सुंदर वर्णन आहे, असा आनंदच आहे सगळीकडे, असं आध्यात्मिक जगत आहे. आणि म्हणजे त्या आध्यात्मिक मध्ये खरं तर आपलं स्थान आहे, आपलं ते मूळ घर आहे. तर तिथे जाण्याची इच्छा न बाळगता तिथलं आपलं जे स्थान आहे, तर त्याविषयीचं आपल्याला विस्मरण झालंय. ते आपलं मूळ घराचं विस्मरण झालंय आणि त्यामुळे ह्या इंद्रिय तृप्तीच्या मिथ्या जगताकडं, या मृगजळाकडं आपण आकर्षिले जातो आणि त्यामुळे काय होतं, मग एक प्रकारे भगवान यांच्यापासून दूर-दूरच राहतो आणि दूरच गेलेलो असतो. का? तर आपलं मूळ स्थान कुठे आहे? तिथे आहे. भगवान यांच्या जवळ आहे.
हो की नाही, त्यांचे पार्षद म्हणून, सेवक म्हणून वेगवेगळ्या स्तरावर जीवात्म्यांचे प्रकार आहेत. सेवा करणं हे आपलं कार्य आहे. पण तिथून आपण दूरच आलो आणि पुन्हा पुन्हा इथे जन्म घेतो विविध योनी आणि शरीरामध्ये, म्हणजे दूरच राहतो आपण, म्हणजे दूरच जातो एक प्रकारे भगवानांच्या पासून ह्या सगळ्या योनीमध्ये प्रवेश करून, म्हणजे आपण कार्य करत असतो किंवा जन्ममृत्यूच्या चक्रात येत असतो. मग अशा पद्धतीनं जीवात्म्याचं भ्रमण 84 लक्ष योनीतून घडतं पहा. म्हणजे एक प्रकारे भगवान यांच्यापासून दूरच नेत असतात ही शरीर आणि या योनी. मग अशा पद्धतीने तो भ्रमित होऊन गुरफटला जातो. मग हे प्रत्येक जीवाचं होतं. मग हे गांभीर्य जे आहे, कशा पद्धतीनं म्हणजे आपलं आपण भ्रमित होतो एखादा जीवात्मा म्हणून, तर हे गांभीर्य अक्रूरजी मांडतात पहा. आणि ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सेकंद म्हणून आपण भगवान यांच्या स्मरणामध्ये कसा आपण स्वतःला गुंतू, हे प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि मग त्यासाठी काय म्हटले, अभ्यास योग युक्तीनं, म्हणजे काय, नवविधा भक्तीच्या माध्यमातून भगवान यांचं आपण जेव्हा नित्य म्हणजे ध्यान किंवा स्मरण करू, तेव्हा निश्चितच काय होईल, भगवान यांच्या चरणांशी आपण जाऊ किंवा भगवान यांच्या जवळ जाऊ. मग भगवान यांच्यापासून दूर आहोत आपण, जवळ जाण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे काय, भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे भगवान यांची. मग त्यासाठी ही विविध अंग आहेत भक्तीची, 9 अंग, त्या माध्यमातून आपण भगवान यांच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. नोत्सेहं कृपणदिः कामकर्म हतं मनः रोद्धु प्रमातिभिर्चाक्षैः ह्रियमाणामितस्ततः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझी बुद्धी अतिशय पंगू झालेली आहे आणि असल्यामुळे माझ्यामध्ये आता मनोनिग्रह करण्याचे बळच राहिलेले नाही. माझे मन ऐहिक कामनांनी तथा कर्मांनी विचलित झालेले असून माझी दुराग्रही तथा स्वैराचारी इंद्रिय त्या सातत्याने इतस्ततः फिरवीत असतात. म्हणजे आता बुद्धी पंगू झालेली, म्हणजे आपली अवस्था कशी असते पहा. मग माझ्या म्हणजे माझी बुद्धी पंगू झालेली आहे, अशा पद्धतीनं भगवान यांच्या समोर अक्रूरजी वर्णन करतात आणि आपल्यासारख्या जीवात्म्याचं प्रतिनिधित्व करतात पहा, की आपली अशी बुद्धी पंगू होते, म्हणजे ती भौतिक स्तरावरच विचार करते, आध्यात्मिक स्तरावरती विचारच करत नाही, कारण ती पूर्णतः मायेच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असते. आणि त्यामुळं मनोनिग्रह म्हणजे दृढ संकल्प करण्याचं बळच राहत नाही. म्हणजे ती भौतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या आकर्षणांकडे काय म्हणजे जे आहे, तर त्याला ती आहारी जाते, अशी पंगू होते. म्हणजे मन जे आहे, तर ते काय आहे, आपल्या जीवन रथाचा चालक आहे. तर इंद्रिय काय, घोडे आहेत. मग इंद्रिय काय करतात, वेगवेगळ्या इंद्रिय विषयांकडे नेतात आणि मन इच्छा करतं आणि मग बुद्धी निर्णय घेतं. मग अशा पद्धतीनं बुद्धी काय बनते आपली, तर एक प्रकारे ती कमकुवतच बनते मन आणि इंद्रियांपुढे. आणि त्यामुळे मनोनिग्रह करण्याचं बळच राहत नाही आणि ते काम करून करत असते, बुद्धी करत असते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते. मग या बुद्धीचं नियंत्रण राहावं म्हणून काय केलं पाहिजे, आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, भगवान यांची वेगवेगळ्या प्रकारे भक्ती केली पाहिजे, भगवत प्रसाद ग्रहण केला पाहिजे, भगवानाची सेवा करायचा प्रयत्न, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयत्न करतो किंवा भगवद्गीता भागवताचं पठण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करू, तेव्हा आपली बुद्धी काय बनते, तर ती जी पंगू झालेली आहे, तर ती सशक्त बनते आणि ती काय करते, मग मन आणि इंद्रिय जे आहेत, तर ह्यांच्यावर नियंत्रण ठेवते. नाहीतर काय होतं, मनामध्ये पण बळ उरत नाही. बुद्धीच पंगू झाली तर मनामध्ये पण निग्रह करण्याचं किंवा दृढ संकल्पाचं बळ राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं मन ऐहिक काम, त्यामुळे मन काय ऐहिक कामनामध्ये सतत गुरफटत राहील, वेगवेगळ्या इच्छा निर्माण करेल आणि त्यामुळे वेगवेगळी कर्म करून ती काय होईल, इंद्रिय स्वैराचारीच बनतात, म्हणजे मनाने येईल ती कृती. आणि त्याद्वारे काय होतं, मग वेगवेगळे योग्य अयोग्य कर्म होतात, की जी भौतिक इंद्रिय तृप्तीच्या दृष्टीने केली जातात. मग ती पापकर्म होतील, कधी पुण्यकर्म होतील. बहुतेकदा काय होतं, दुराग्रही मन आणि स्वैराचारी इंद्रिय काय करतात, तर इतस्ततः फिरवतात. म्हणजे काय, वेगवेगळी अशी कर्म केली जातात की जी अनावश्यक असतात किंवा जी एखाद्या जीवात्म्याचं पतन करू शकतील. आणि त्यामुळे काय होतं, त्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणजे ह्या जन्मातली जी कर्म असतात त्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो. मग ह्या जन्मातली जी कर्म आहेत ती त्याची पुढच्या जन्माची तयारी असते. मग त्यानुसार ते वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी त्याला इतस्ततः फिरवत असतात. म्हणजे स्वैराचे इंद्र फिरवत फिरवत असतात. म्हणजे काय होतं, त्याला वेगवेगळ्या योनी आणि शरीरातून त्यामुळे प्रवास करावा लागतो. अशा पद्धतीने त्याचं भ्रमण होतच राहतं. म्हणजे अशा पद्धतीने जीवात्मा गुरफटतच जातो. आणि ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे काय, तर आपली बुद्धी सशक्त बनवणं. बुद्धीचं पोषण म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप. तर तो आपण
केला पाहिजे किंवा आपण भगवत प्रसाद ग्रहण केला पाहिजे. आपण भगवान यांच्या यशोगाथा म्हणजे भागवत किंवा भगवान यांचे उपदेश, भगवद्गीता असे सारखे ग्रंथ आपण जे आहेत तर ते म्हणजे त्यांचं अध्ययन केलं पाहिजे. आपण गुरूंचे शरण घेतली पाहिजे आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेमसेवेचे प्रयत्न केले पाहिजे. मग तेव्हा काय होईल, आपलं जी बुद्धी आहे ती सशक्त बनेल. तर पुढे जाऊ आपण. तर त्याचे 2च श्लोक राहिले, आपण घेऊन टाकूया. हरे कृष्ण. माताजी मला जावं पडेल तसं आहे माताजी मला. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करा, मी 2 पूर्ण करते. ठीक आहे. नाही नाही करून टाकू माताजी आपण, हो पण हो. प्लीज लवकर संपवा 10 मिनिटात. हा हा. सोहम त्वागयुपगतोऽस्म्य सतां दुरापम् तच्चाप्यहं भवदनुग्रह ईश मन्ये पुंसो भवेद्यर्हि संसरणापवर्गः त्वय्यब्जनाभसदु वासनाय मती स्यात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपण काय म्हटलंय की समजून घ्या की अक्रूरजी काय म्हणतात, हे भगवान, असा मी अधपतित मनुष्य तुमच्या चरण कमलांच्या आश्रयाला आलोय. कारण असाधू पुरुष जरी तुमचे चरण कमल प्राप्त करू शकत नसला तरी तुमच्या अगाध कृपेने तो हे कार्य निश्चितच साध्य करू शकतो. हे पद्मनाभ, मनुष्याचे ऐहिक जीवन संपुष्टात आल्यानंतरच तो तुमच्या शुद्ध भक्तांची सेवा करून तुमच्या विषयीची भावना विकसित करू शकतो. म्हणजे काय की असे अधपतित झालेले जे असतात भगवान यांचे भक्त, तर त्यामध्ये स्वतःची गणना करतात. पहा, म्हणजे हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. अक्रूरजी स्वतःला काय म्हणतात की म्हणून माझ्यासारखा अधपतित जीव, की जो अशा पद्धतीनं अशुद्ध आहे, अधपतित आहे, तर तो तुमच्या चरणकमलांच्या आश्रयाला म्हणजे जो आहे तो आलेला आहे. आणि मग असाधू पुरुष म्हणजे काय, असाधू म्हणजे पतित जीव, साधू पुरुष म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्ती. तुमचे जरी चरण कमल प्राप्त करू शकत नसला, म्हणजे तुमची चरण कमलांची प्राप्ती अशा असाधू व्यक्तीला जरी होत नसली तरी तुम्ही अशी माझ्यावर कृपा करा की निश्चितच तुमच्या अगाध कृपेमुळं काय होईल, की मला तुमचे चरण कमल प्राप्त होतील. मग अशा पद्धतीनं जे अक्रूरजी आहेत तर ते भगवान यांना प्रार्थना करतात की मनुष्याचं ऐहिक जीवन संपुष्टात आल्यानंतरच तो तुमच्या शुद्ध भक्तांची सेवा करून, म्हणजे ऐहिक जीवन संपुष्टात म्हणजे काय, ऐहिक जीवन म्हणजे भौतिक जीवन आणि तिथल्या आसक्ती जेव्हा संपुष्टात येतात तेव्हाच तो काय करतो, आध्यात्मिक स्तरावर कार्य करायला लागतो. आणि भगवान यांच्या भक्तांची म्हणजे गुरूंची आणि अशा वैष्णव भक्तांची जेव्हा शुद्ध भक्तांची सेवा करतो तेव्हाच त्याला गुरूंकडून ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानाद्वारे तो भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवत प्रेमामध्ये स्थित होऊ शकतो. म्हणजे भगवान यांच्याविषयीची भावना म्हणजे काय, भगवत प्रेमामध्ये तो स्थित होऊ शकतो. तर पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढचे 2 श्लोक वाचा तुम्ही, मग मी एकदमच अर्थ सांगते. हरे कृष्ण. जी हरे कृष्ण. नमो विज्ञानमात्राय प्रत्यय हेतवे पुरुषेश प्रधानाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये. हरे कृष्ण. हा, पुढचाही न वाचलात तरी. हो. नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता आपण समजून घेऊया की अमर्याद शक्तीने संपन्न अशा तुम्हा परम सत्य भगवंतांना माझा नमस्कार असतो. म्हणजे अशा अमर्याद शक्तीने युक्त आहेत भगवान आणि त्यांना नमस्कार असो असे प्रार्थना करतात. ते शुद्ध ज्ञानाची मूर्ती, म्हणजे शुद्ध ज्ञान कुठे आहे, भगवान यांच्याकडे. कुठलं, कशा पद्धतीनं, तर वेदांच्या स्वरूपात. असे जे भगवान यांची वाणी असलेले वेद आहेत, म्हणजे ते भगवान यांचं मूर्तिमंत रूपच आहे. आणि भगवान हे स्वतःही कसे आहेत, परम पवित्र आहेत. म्हणजे दोन्ही अर्थाने शुद्ध ज्ञानाची मूर्ती म्हणजे भगवान आहेत. मग सर्व प्रकारच्या जाणीवांचं उगमस्थान, म्हणजे सगळ्या प्रकारच्या जाणीवा म्हणजे काय, सगळ्या प्रकारची योनी शरीर आणि या माध्यमातून आपण विविध भाव अनुभवतो, जाणीवा अनुभवतो. मग याचं उगमस्थान सुद्धा कोण आहेत, भगवान. आणि जीवांना नियंत्रित करणारी जी प्रकृती आहे, मायाशक्ती म्हणजे जी भौतिक प्रकृती आहे, तर तिचे सुद्धा म्हणजे कोण आहेत, भगवान हे स्वामी आहेत. वेगवेगळ्या भगवानांच्या शक्ती ज्या अमर्याद आहेत, भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती. आणि त्याचबरोबर भगवान कसे शुद्ध आहेत तर याचं वर्णन इथे करतात पहा. आणि अशा पद्धतीनं अक्रूरजी स्तुती करतात. आणि अखिल प्राण्यांचं निवासस्थान म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये. मग असे जे भगवान वासुदेव आहेत की जे आपले मन आणि इंद्रियांचे स्वामी, म्हणजे ऋषिकेश रूपात आपल्यामध्ये म्हणजे भगवान आपल्या मन आणि इंद्रियाचं नियंत्रण करणारे किंवा मन आणि इंद्रियांचे स्वामी असे जे आहेत,
तर अशा भगवान यांना मी वारंवार नमस्कार करतो. अशा पद्धतीने ते प्रार्थना करतात, म्हणजे आपली शरणागती व्यक्त करतात. हे नाथ म्हणतात, म्हणजे जे भगवान हे आपल्या सर्वांचे कोण आहेत, तर नाथ आहेत, म्हणजे स्वामी आहेत. तर त्यांना ते शरण आलेत आणि तुम्ही माझं रक्षण करा. रक्षण करा का म्हणतात, तर या भौतिक जंजाळामध्ये, भौतिक प्रकृतीमध्ये भ्रमित होण्यापासून, अडकून पडण्यापासून माझं रक्षण करा. म्हणजेच काय, की मला तुमच्या चरणकमलांचा आश्रय द्या, मला मुक्ती द्या. म्हणजे मला भगवत धामामध्ये स्थित म्हणजे होता येऊ दे, किंवा मला भगवत प्रेमामध्ये स्थित होऊन तुमची भक्तिमय प्रेममय सेवा करता येऊ दे, यासाठी माझं रक्षण करा. अशा पद्धतीनं जीवात्मा म्हणून एक स्वतःला हीन दीन असा भगवत भक्त समजून, तुच्छ सेवक समजून अक्रूरजींनी ही स्तुती भगवान यांची केली आहे. पहा, मग असाच भाव आपला भक्त म्हणून असला पाहिजे. इथे आपण थांबूया. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. आपली स्तुती ही